कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे बाल कृष्ण भगवान की जय। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं। दुर्गे स्मृता हरिसिद्धीतिमशेषजन्तो स्वस्ते स्मृता मतिमतीव शुभान् ददासि। दारिद्र्यदुःखभयहार्णिका त्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सद्गुरुं ज्ञानदं वन्दे रामभक्तिप्रियं सदा। रामानन्दं पूर्णकामं पूर्णब्रह्मसनातनं श्रीप्रह्लादं ब्रह्मनिष्ठं गुरुभक्तिपरायणं शिष्योद्धारे सुनिष्णातं वन्देऽहं ब्रह्मसंविदे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। आपादमौलिपर्यन्तां गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ सद्गुरुनाथ महाराज की जय। विष्णू सहस्त्रनाम तसं समजण्याकरता सोपं आहे. भगवान विष्णू आणि भगवान विष्णूची सहस्त्रनाम जवळ घ्या. भगवान विष्णू आणि भगवान विष्णूची सहस्त्रनाम. बघा येते जवळ यायला पाहिजे चेहरा भगवान विष्णू आणि भगवान विष्णू त्यांची सहस्त्र म्हणजे 1000 नामांचं संकलन ज्याला विष्णू सहस्त्रनाम म्हणतो. या विष्णू सहस्त्रनामावर आपल्याला आजपासून 4 सत्रामध्ये चिंतन ऐकायचं. चिंतनाचं महात्म्य असं आहे, चिंतने चिंतने तद्रूपता. जसं जसं मनुष्य चिंतन करतो त्या त्या चिंतनाचं फलस्वरूप ज्याचं चिंतन केलं त्याचं रूप आपल्याला प्राप्त होतं आणि त्या रूपाच्या प्राप्तीकरता म्हणूनच चिंतन करण्याचा प्रघात. साधना का करायची, उपासना का करायची, तर ज्याची आपण साधना करतोय किंवा ज्याची उपासना आपण करतो आहे त्या उपास्य देवतेचं स्वरूप आपल्याला प्राप्त व्हावं. ही मुक्तीचा एक प्रकार आहे. स्वरूपता, सलोकता, समीपता, सायोज्यता. मुक्तीच्या प्रकारामध्ये स्वरूप मुक्ती म्हणजे ज्या भगवंताचं ध्यान आपण आतापर्यंत केलं. शांताकारम, त्याचा आकार कसा आहे, शांत. आकार शांत असणं ज्याचा विचार थोडा केला पाहिजे. आकार हा चौकोनी असतो, गोल असतो, उभा असतो, आडवा असतो, ढब असतो, कधी कधी बेढब असतो, त्याला आकार असं म्हणतात. तर ज्याचा आकार शांत, तर शांतता हा कसा आकार आहे, तर सर्व बाजूनी शांतता. एखादा
शिक्षिका जेवढ्या इथे बसलेल्या आहेत त्यांना कळेल माझं बोलणं, की मुलांना शाळेमध्ये सांगितलं आता पिन ड्रॉप सायलेन्स, सुई पडली तरी आवाज आला पाहिजे, शांत बसा, हाताची घडी तोंडावर बोट. आता ही कृती झाली, पण ते शांत झाले का? त्यांचे डोळे फिरत असतात, ते डोळ्याने दुसऱ्याला सांगतात आता हे गेले का आपण हात काढून घेऊ. किंवा हाताने खुणवतात. म्हणजे फक्त वाणीची शांतता आली, इंद्रियांची शांतता आली का? ती आली नाही. इंद्रियांच्या ठिकाणी जी चंचलता आहे ती जशाला तशी राहिली. आता इंद्रियांच्या ठिकाणी ती चंचलता जशीच्या तशी राहणं हा अशांत आकार. हा आकार त्या मुलाचा काय झाला? अशांत आकार झाला. पण सर्व गात्रांच्या ठिकाणी मौन येणं त्याला शांत आकार असं म्हणायला लागतं. की सगळं इंद्रिय सगळे शिथिल झाले, शांत झाले किंवा तृप्त झाले. वाणीला बोलण्याचा कुठला विषय राहिला नाही, डोळ्याला पाहण्याचा कुठला विषय राहिला नाही, कानाला ऐकण्याचा कुठला विषय राहिला नाही, जिव्ह्याला रसग्रहणाचा कुठला विषय राहिला नाही. घ्राण म्हणजे नाकाला श्वसनासारखा कुठला विचार किंवा विषय राहिला नाही. हाताला स्पर्शासाठी कुठला विषय राहिलेला नाही. किंवा त्यांना आता त्याची आवश्यकता राहते, तृप्त झाले. असा जो सर्वतोपरी तृप्त तो कसा आकारही असेल तर तो शांत आकाराचा असतो. असं भगवान नारायणाचं स्वरूप आहे की त्याचं सगळंच्या सगळं गात्र कसं आहे? शांत आकार आहे. त्याचे डोळे शांत आहे, त्याचे कान शांत आहे. आणि त्यामुळे मधुरा भक्तीमध्ये जे मधुराज भक्तीचे जनक आचार्य झाले त्यांनी अधरम मधुरम वदनम मधुरम मधुराधिपते अखिलम मधुरम, त्याचं सगळंच्या सगळं शांत आहे, मधुर आहे. मधुर म्हणजे गोड आहे, गोड म्हणजे चविष्ट आहे की नाही. त्याला एक विशिष्ट चव आहे. कुठली चव आहे त्याला? गोड आहे. ते रसनेला सर्वात जवळचा आणि आवडता विषय कुठला असेल तर तो माधुर्य आहे, गोड आहे. एखाद्याला तिखट आवडत असेल बहुधा ती गोष्ट खरी, परंतु तिखट आवडणाऱ्या मनुष्याच्या जिभेची सुद्धा जवळची चव कोणती? तर गोड. त्या मधुराला सापेक्ष पाहत होतो. याच्या विरुद्ध काय आहे? ज्ञान कसं अर्जन केलं जातं? एक तर याच्यासारखं काय आहे नाही का, किंवा याच्या विपरीत काय आहे. श्रुती भगवंताच्या बाबतीमध्ये जेव्हा सांगायला लागते त्यावेळेला श्रुती भगवंताच्या बाबतीत कसं सांगते? असा नाही न इति. तो कसा आहे असं जर श्रुतीला विचारायला गेलं तर काही श्रुती आहेत, नाही असं नाही. सहस्त्रशीर्षः पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात सभूमिं विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत् दशांगुलम. श्रुतीने सांगितलं काय आहे म्हणले? सहस्त्रशीर्ष 1000 डोके म्हणाले. सहस्रशीर्ष पुरुषः पुरुष आहे म्हणले. तो सहस्राक्षः 1000 डोळे आहेत म्हणाले त्याला. सहस्रपात 1000 पाय आहेत म्हणाले त्याला. मग असा असलेला तो अजून कसा आहे म्हणाले? आणखीन कसा आहे? तृप्ती होत नाही ना, अजून कसा आहे? मग सभूमी, आपल्याला भूमी माहिती आहे म्हणून आधी भूमी घेतली. का माहिती? तिच्यावर आपण राहतो. आपला देह भूमीशीच लगड असल्या कारणाने आपल्या देहाला पार्थिवच म्हणतात. माती, त्या मातीपासून जास्तीत जास्त भाग आपल्या शरीराचा असल्या कारणाने आपल्या देहाला पार्थिव देह म्हणतात. आणि तो देह पार्थिवाचा असल्या कारणाने आपल्याला पार्थिवत्व जास्त जवळचं आहे, भूमी अधिक जवळची आहे. म्हणून आधी भूमी त्या जमिनीला व्यापलंय त्याने. एखाद्या लहान मुलाला विचारलं की बाबा रे तुझे बाबा केवढे मोठे आहे, तर तो त्याची कव करतो आणि ती कव वाढवतो आणि त्या कवेला वाढवून माझे बाबा एवढे मोठे आहेत म्हणून सांगतो. आता त्याच्या कवेमध्ये त्याचा बाबा इतका मोठा आहे का? त्याहीपेक्षा काहीतरी 4-5 मोठा आहे, परंतु त्याची सांगायची सीमा झाली बोलायची सीमा, त्याची सीमा संपली, त्याची हद्द संपली. हद्द संपल्यापेक्षाही काहीतरी मोठं आहे हे दाखवण्याचं परिमाण आपली कव आहे. दोन्ही हात पसरून टाकले एवढा माझा बाबा मोठा आहे की कळायला लागतं की याच्या आकलन क्षमतेच्या बाहेर परमात्मा आहे. मग भूमीला आपण कसं मानतो? तर मला भूमी माहिती आहे असं मानतो आपण. का माहिती आहे? प्रत्यक्ष ज्ञानाने माहिती नसेल पण अप्रत्यक्ष ज्ञानाने तिचं वास्तव्य माझ्यात आहे. म्हणून मी मला जाणलं की मी पृथ्वीला जाणलं तर आहे. मी कोण हे कळालं की सगळं जग कोण हे कळतं. म्हणून पृथ्वी
पृथ्वीला व्याप्त केलंय, सगळी पृथ्वी व्यापली त्याने, तिला झाकून टाकलं, पांघरलं तिला असं भूमी. आणि मग विश्व तो वृत्वा, विश्व इथे ब्रह्मांड या दृष्टीने घ्या, इंग्रजीत सांगायचं तर गॅलेक्सी. जेवढ्या काही गॅलेक्सीज आहेत तेवढ्या सगळ्याच्या सगळ्या गॅलेक्सीज पृथ्वी सहित त्यांनी व्यापून टाकल्या. आणि अत्यतिष्ठ दशांगुलम, अजूनही 10 अंगुल उरलाय म्हणाले, अजून 10 बोट शिल्लक आहे, एवढा तो परमात्मा आहे. आता विचार करा, त्याचं एक व्यक्तिचित्र साकारायचं तर ते कसं काढायचं चित्र. आता पृथ्वीच व्यापून टाकली त्यांनी. आता पृथ्वीला जर कागद करायचं म्हटलं तर ती त्याच्या पोटात आली. मग तर करायचं कसं, त्याचं चित्र काढायचं कसं, कसं म्हणून त्याला ओळखायचं, काय म्हणून बघायचं. ते म्हणले अरे ही सरळ सोपी भाषा आहे परंतु कळत, मग आता कसं नाही असं सांगा. मग कसा नाही असा सांगण्याच्या करता केले गेलेला जेवढा काही श्रुतीचा इतिहास हा सगळा न इति आहे. असा नाही, असा नाही, असा नाही, असा नाही, असा नाही, असा नाही, असा नाही. आणि असा नाही करता करता काहीच उरत नाही. मग शेवटी संतांपाशी येतं, पुराण वाङ्मयापाशी येतं. आणि मग ते पुराण वाङ्मय सांगतं बाबा रे फार तर्क करू नको, हां तू जसा आहे ना तो तसाच. तुला त्याला पाहिजे का, स्वतःला पहा, आरशात उभा राहा, स्वतःचं अवलोकन कर. तू जसा आहे तसाच्या तसा तो आहे. मग कोणाकरता तो जसाच्या तसा आहे, तर त्याला कारण सांगितलं, भक्ताच्या करता तो जसाच्या तसा. ज्ञानी महात्म्या करता ज्ञानाचं माप आहे, नाही का. आर्तो अर्थार्थी जिज्ञासू ज्ञानीच. 4 प्रकारचे भक्त भगवंताने सांगितलं, चतुर्विधा भजनते माप. 4 प्रकारे माझी भक्ती करता येते, मला प्राप्त करता येतं, मत स्वरूपाला येता येतं, माझ्या लोकात येता येतं. 4ही प्रकारच्या मुक्ती 4 प्रकारच्या भक्तांना प्राप्त करून घेता येतात, माझ्याजवळ येता येतं 4 प्रकाराने. त्यात पहिला भक्त आहे आर्त भक्त. आर्त म्हणजे ज्याला काही कळत नाही, ज्याला आपला भाव सुद्धा कळत नाही की मी कुठल्या भावाने शरण आहे, नाही का. भावाचे सुद्धा अनेक प्रकारे, कोणी रडून जवळ येतं, नाही का. पाय लक्ष्मीचे हाती म्हणून येतो काकुळती. तुकाराम महाराज म्हणतात की माझा नारायण त्याचे पाय लक्ष्मीच्या हातात आहे म्हणून मी लक्ष्मीला काकुळती येतो की माय लक्ष्मी माते मी तुझी पूजा करतो, अमावस्येला तुझी पूजा मांडतो, तुझ्या आरती ओवाळतो, नाही का. धवळीला सागर गर गर रगडीले जलचर मिनगर. काय केलं, तिची प्राप्ती करण्याकरता अख्खा समुद्र मंथून काढला. रवी कुठली घेतली, मंदाचलन गरवी थोर केला वासुकीचा दोर. त्या वासुकी नागाचा दोर केला, मंदाचल पर्वताची रवी केली, गरगर 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 ढवळायला लागली त्याला. आणि ढवळता 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 लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरिश्चंद्रमा 14 प्रकारचे अमूल्य रत्न बाहेर आले. आत्ता आपल्याला गरजेची कोण, हां ती सगळ्यांना पाहिजे की नाही. ज्याला नको त्यांनी बोट वर करा म्हटलं तर सगळे बगलेत हात दाबतील, वर करा म्हणायचं सोडलं तर झाकून घेतील, इतकी तिची आवश्यकता आहे. हो, आत्यंतिक नड आहे तिची प्रपंचात, आहेच आहे. ज्याच्याजवळ ती नाही किंवा ज्याच्याजवळ ती आहे, दोघंही सांगत नाही ती माझ्याजवळ आहे. दोघांचं उत्तर काय असलं नाही. अजून फ्लॅट तर घेतलाय पण हप्ते भरायचे राहिलेत म्हणले, चालू आहे हप्ते भरल्यानंतर मग बघू म्हणाले काय ते पुढचं. सध्या तर तिची गरज हप्ते भरण्यापुरतं तरी आहेच आहे. अशा प्रकारची जिची आत्यंतिक नड असणारी लक्ष्मी, म्हणजे व्यवहारातलं चलन म्हणा, अजून काही म्हणा, सर्व प्रकारे लक्ष्मी. आपली कांती एक लक्ष्मी आहे. आपलं जे रूप आहे, आपण आरशामध्ये 4-4 वेळा बघतो, मी कसा दिसतो, मी कसा दिसतो, मी कसा दिसतो, केस बरे आहेत का, गंध बरं लागले का, रंग माझा अजून फेर कसा होईल. रंगातल्या फेरला फेर करणं फार कठीण आहे महाराज, कळलं ना. एक फेर एक फेर, काही नाही झालं तर फेर तर आहेच. रंगाचं फेर खूप असतं महाराज. मी काळा आहे म्हणून आता तुमच्या समोर बसतोय, पण गोऱ्यांचं फेर किती होतं 47च्या आधी बघायला पाहिजे. दादांनी अनुभवलं असे. तर त्या लक्ष्मीची अतिशय आवश्यकता आहे, जिच्याकरता दिवस रात्र श्रम आहे. वाटेल ते करायची तयारी, काहीही करतो म्हणाले. देशात जातो, विदेशात जातो, वाटेल तिथे गमन करतो. 10 तास 18 तास 20 तास काम करायची तयारी.
वाटेल तेवढे एक एक दिवस 2-2 दिवस 4-4 दिवस इंटरव्ह्यू देण्याची तयारी. तुम्ही फक्त प्रश्न विचारा, मी उत्तर द्यायला तयारच आहे. काही प्रोजेक्ट सांगा, देतो म्हणला करून. मला जमत नसलं तर 4 मदतनीस घेतो, पण ते काम करतोच तुमचं तेवढं मी, आहे की नाही. काही सांगू द्या, अहो फक्त लक्ष्मी द्या, पैसा द्या, ठरवलेलं द्या. ते दे मिळवण्याकरता केवढा अट्टहास. आणि आमचे तुकोबराय म्हणतात, अशी असलेली परा भगवती महालक्ष्मी जी दैन्य हरण करणारी आहे. दुर्गे स्मृता हरिषी भीतिमशेष जंदो हो स्वस्थई स्मृता मतिमती व शुभान ददाशी. सगळ्याच्या सगळ्यांना सौभाग्य शुभत्व प्रदान करणारी, दारिद्र्य दुःख भयहारिणिका त्वदन्या. हे जगदंबे, तुझ्या वाचून दुसरे अन्य कोणीही दुःख आणि दरिद्र दूर करू शकत नाही. अशी असलेली सर्वजन मोहिनी लक्ष्मी ती कुठं बसली आहे? शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. पुढे तो तिचा कांत आहे. कांत या शब्दाचा अर्थ ज्याच्यामुळे कांती आहे. कांतत्वात कांती. कांती नावाचा जो पदार्थ आहे तो ज्याच्यामुळे आहे त्याला काय म्हणायचं? आपण जे चमकतो दमकतो, गळ्यात तुळशीच्या नाही सोन्याच्या माळा घालून फिरता की नाही, 5 तोळ्याचं मंगळसूत्र, 10 तोळ्याच्या पाटल्या, 2 तोळ्याच्या बांगड्या प्रत्येकी एक, नाही का, 10-20 तोळ्याच्या अंगठ्या, अजून काय कर्णफूल, चप्पल हार, बूट हार, आमच्या प्रकारचा हार, हे सगळं कोणामुळे कांती आहे? तो कांत आहे, म्हणून ही कांती आहे. तो कांत गेला की या कांतीचा उपयोग शून्य आहे महाराज. तर त्या लक्ष्मीची जी कांती ज्याच्यामुळे ती सर्वजन मोहिनी आहे, ती ज्याच्यामुळे चमकते दमकते, तो कोण आहे? तो सुरेशम, सकल सुरांचा ईश, सर्व देवांचा वरिष्ठ, वारी दासाचे अरिष्ठ, सर्व देवांचा वरिष्ठ तो नाथ आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात, जिची सगळ्यांना आवश्यकता आहे ती महालक्ष्मी, जिचे सगळेजण पाय दाबायला तयार आहे, अहोरात्र जिची सेवा करण्यामध्ये तत्पर आहेत, अहर्निशम सेवामहे, असं जिच्याकरता ब्रीद वागवलेलं आहे, ती परा भगवती महालक्ष्मी अहर्निश कोणाची सेवा करते महाराज? कांताची, तिच्या वल्लभाची, तिच्या पतीची सेवा करते, त्याचे पाय दाबते, सतत त्याच्या पायापाशी. आता मला सांगा, त्याची किंमत काय? लक्ष्मीची किंमत करता येते का आपल्याला? नाहीच करता येत महाराज. कितीही महागडी वस्तू घेतली तर आपण म्हणलं, अहो जरा 2 रुपयांनी स्वस्तच पडली, मला म्हणून पडली, नाही का. 10 कोटीचा बंगला घेतला आणि त्याला विचारलं ना, गाव कसा पडला? नाही हो, मी होतो म्हणून जरा बार्गेनिंग केली, स्वस्त पडलं. ते पुरंदर साहेब आमचे घरचे होते म्हणून. नाही तर काय खरं पारले फ्लॅट. इतकं सगळे लोक लावून मला ते जरा बेतानीच पडलं म्हणतो. तिची किंमत करवली जातच नाही, खरं करू पण नाही. प्रार्थनाने येते, ती प्रारब्धाने येते, पूर्वकर्माने येते, दिव्य कर्म दिव्य तपश्चर्याने ती प्राप्त होते. त्यामुळे तिची किंमत करणं कठीण आहे, करूही नाही. पण अशी असलेली महालक्ष्मी भगवान नारायणाचे पाय चेपते, अहर्निशताचे पाय चेपते, त्याच्या पायापाशी दासी म्हणून राहते महाराज. जिची सगळ्या जगाला गरज आहे, तिला एकाची गरज आहे. आणि तो कसा पडलेला आहे महाराज? शांताकारम. ज्याला लक्ष्मीची गरज आहे ते सगळे अशांत आहेत बघा. जोडून घ्या आपापलं, माझं मला काही माहित नाही. ज्याला तिची गरज आहे ते सगळे अशांत आहे. तिला ज्याची गरज आहे, आशानाम मनुष्यानाम काशित काश्यते शृंखला यया बद्धा प्रधावंती मुक्ता तिष्ठन्ति पंगुवत. ज्या गृहस्थाला आशा नावाचा प्राणी चिटकला, आशा नावाची बेडी लागली, ते बिचारे त्या बेडीने बांधलं गेल्यावर धावपळ करतो. बंधनात पडलं की धावपळ करायला लागतं. आणि ज्यांनी ही आशा सोडून दिली महाराज, जगापाशी जो निराश झाला, नाही का, संत तेची जाणा जे देही उदास, गेले आशा पाश निवारून. हे संत महात्मे सकल आशा त्यागून बसलेले आहेत. त्यांना ती बेडी आहे का हो? ते पडू शकतं की नाही? जो मुक्त आहे, ज्याला शृंखला बांधलेली नाही, जो बद्ध नाही, तो मुक्त आहे. आणि मुक्त आहे म्हणून तो कितीही कुठेही वावर करू शकतो. तो बिचारा शांत बसलेला आहे. आणि ज्याच्या पायात बेडी पडलेली आशा नावाची, त्याला जेलचे कवाड तोडायचे पडले.
की आता मी रात्रीतूनही दरवाजे तोडून टाकेल, हे सगळं फोडून टाकेल, हे सगळं आवरून घेईल आणि माझ्या मनासारखं करील. पण कालक तावन प्रतीक्षता, आएगा जब यम का दूत, पकडेगा तुझे को मजबूत, पूछेगा हिसाब बंदे क्या दिखलाओगे, राधा कृष्ण क्यों नहीं बोले, पीछे पछताओगे. यमाजी भास्कर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत जीवाची मजा आहे महाराज. तोपर्यंत उद्याचे प्लॅनिंग तयार असतात सगळे, अगदी कागदावर रेखटले गेलेले असतात. 9 तारखेला आम्ही सकाळी 9 वाजता इथे येणार, आल्यावर बरोबर हा नाश्ता करणार, नंतर हे जेवण करणार, त्याच्यानंतर इतक्या ठिकाणी फिरायला जाणार, पुन्हा आले की हे नाश्ता करून रात्री जेवणारच आणि मग झोपणार. एवढे सगळे प्लॅनिंग तयार केलेले आहेत. 8 तारखेला 8:30 वाजता यमाजी भास्कर आले. आता काय करायचं त्याला सांगता येतं गाव 9 तारखेची एवढी डायरी आहे, तेवढं झालं की मग येतो तुमच्याकडे, नाही सांगता येत. तिथे काही चालत नाही, तेथे कोणाचे चालेना म्हणा. आले देवाजी यमाजीच्या मना, इथे यमाजी भास्कर आणा, त्याच्या पुढे कोणाचं चालत नाही. मग सर्वस्व सोडून त्याच्या मागे धावावं लागतं. एका महात्म्याच्या तोंडून मी ऐकलं, तो एवढा मधुर बोलवतो म्हणजे. लोकांनी काय केले, विक्षिप्त चित्रवर्णन केलेले यमाचे. काळा कबीर नाही, डोक्यावरती शिंग आहे, मग म्हैस घेऊन येतो, हातामध्ये एक पाश असतो, मग त्याची भीती वाटते. असं नाहीच आहे ते. हल्ली आता कलियुगाच्या माणसामुळे त्यांनी सुद्धा स्वतःचं गेटअप चेंज केलेलं. ते आता अतिशय मधुर आवाजात बोलवतात. बाळ येतोस ना, आपल्याला जायचंय आता, तुला शिक्षा करायची की नाही, चल बघू. इतकं गोड बोलतो की त्याची इतकी मोहिनी पडते की मनुष्याला कळतच नाही मी देहातून कधी बाजूला गेलो, मी कधी माझा देह टाकला हे त्या आत्म्याला कळत, त्या जीवाला कळतच नाही. अचानक लेखकाने त्या आत्म्याच्या बाबतीत बोलवले, पण जीवाच्या बाबतीत सगळं दुःख भोगी येतो, त्याला सगळे दुःख भोगावे लागतात. आता देह, आत्मा आणि जीव ही भेळ आहे बरं. ही काय आहे? देह 5 तत्वाचा. आता थोडं थोडं समजून घेऊ, जरा जरा जड येईल, जरा जरा जड झालं की मग थोडं थोडं हलकं करण्याचा विचार आपण करूया. थोडं देह, या देहाला यमाने आवाज दिला की त्या देहामध्ये असलेल्या जीवाला आवाज दिला की तो जीव आणि देह धारण करून ठेवणारा आत्मतत्व त्या आत्म्याला आवाज दिला. असं जरा थोडा प्रश्न केला पाहिजे स्वतःच्या स्वतःला की मरत कोण. असं झालं रामायणामध्ये एक घटना की रामरायाचं युद्ध झालं वालीच्या बरोबर, घनघोर युद्ध झालं. युद्ध झाल्यानंतर काय झालं, झाडाच्या आडून रामरायाने त्या सुग्रीव आणि वालीच्या मधला वाली मारला. आता तो का मारला, कसा मारला, रामायण उघडा तुम्हाला कळेल, वाचता येतं. आता आपल्या कामापुरते की वाली मर्दन झालं, वाली गेला बिचारा. इतकं सामर्थ्य होतं म्हणजे त्याला इंद्राने एक विशिष्ट माळ दिलेली होती की त्याच्या समोर आलेल्या प्रत्येक शत्रूची अर्धी शक्ती बरोबर यायला मिळत होती आणि शत्रू याच्यापेक्षा अर्ध्या शक्तीचा होऊन जात होता. असं सामर्थ्य असणाऱ्या वालीला समोर जाऊन मारणं जरा कठीण, म्हणून झाडाच्या आडून त्या वालीला संपवलं गेलं. दुष्टाचं निर्दालन अशाच पद्धतीने करावं लागतं. झालं, वाली मेला आणि त्याची धर्मपत्नी, तिचं नाव तारा, अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्यां स्मरेन नित्यं महापातकनाशनं. सकल पातकांचा नाश जिच्या केवळ स्मरणाने होईल असा अधिकार प्राप्त असलेली ही तारा नावाची त्याची धर्मपत्नी, ती तिथे आली, त्या शवाला पाहून विलाप करू लागली, रडायला लागली. मोठ्या मोठ्याने हंबारडा फोडला. नवरा जाणं सोपं आहे का? हल्ली सोपं आहे, त्या काळीची गोष्ट सांगते. हल्ली पाहायला गेलं की हरिभाऊ गेला म्हणून तुका भाऊ केला. त्या काळी हरिभाऊ एकटाच कार्यक्रम होता, तोही 7 जन्माचा गडी बरं का.
आता कायदा आल्यामुळे करार आहे. तेव्हा ते भिन एक भिजन असं काम होतं. रडायला लागली बिचारी आणि रडता रडता ती रामाला आरोप करायला लागली की माझ्या पतीला विनाकारण मारलं, हाकनाक मारलं, त्याची काही चूक नव्हती. तो एवढा पराक्रमी, तर तुम्ही काही कमी पराक्रमी आहे का? तुम्ही नरशार्दूल आहात. शार्दूल म्हणजे सिंह, नर म्हणजे मनुष्य, नरामधला सिंह, बरं का? नरशार्दूल वेगळा, नरसिंह वेगळा. फार गंमत आहे मराठी भाषेची. इथे नरसिंह नाही म्हणलं तुम्ही, नरसिंह असं शार्दूलच म्हणलं. कारण शार्दूलत्व हे सामान्यपणे तो ज्या वेळेला प्रजानाम रक्षणम, फक्त तो पोट भरल्यानंतर डवरत असतो की नाही जंगलात तशी म्हणून, जाऊन एकदा बघा कसा दिसतो. अतिशय पापी घेण्यासारखा असतो. जाऊ नका तशी घ्यायला, एक सांगतो, सुंदर दिसत असतो, त्याचे आयाळ हे ते छान असतं. असं तो सुंदर घनश्याम निळा असा राम पाहिला आणि तुम्ही नरशार्दूल आहात, पराक्रम करून माझ्या पतीला मारलं असतं तर ही तारा रडली नसती म्हणाली. परंतु तुम्ही कुठल्याही प्रकारचा पराक्रम न करता झाडाच्या आडून माझ्या पतीला मारून टाकलं, याबद्दल मी शोक करते. राम म्हटले, नवरा मेला म्हणून शोक करते, मी मारलं म्हणून शोक करते, मी चुकीच्या रीतीने मारलं म्हणून शोक करते, की खरंच तुला वाटतं आता आपला नवरा मेला? प्रश्न आहे. बरं, रामाने विचारले, तुला खरंच वाटतं का आपला नवरा मेला? ते म्हणलं, न मरायला झालं काय? हलत नाही, चालत नाही, डोलत नाही, बोलत नाही. ते म्हणले, लग्न कोणाशी केलं? देहाशी केलं की तो आत्ता निघून गेला त्याच्याशी केलं? तारेला प्रश्न विचारला, देहाला जर नवरा समजत असेल ते पार्थिव शरीर इथेच पडलेले उचलून घेऊन जाय, मला याचं काही करायचं नाही. तुझा नवरा इथेच पडलेला आहे म्हणाले, घे पार्थिव शरीर, घे, उचल, जा. तू त्या देहाबरोबरच सगळी आसक्ती भोगलेली आहेस. देहाला पती म्हणत असेल तर हा देह इथे पडलेला आहे, घेऊन जा म्हणाले या देहाला. ती म्हणल्यावर देहाचं काय करू घेऊन जाऊ? तो चालत नाही, बोलत नाही, हसत नाही, डोलत नाही, माझ्याकडे पाहत नाही. मग म्हणले, हसणारा, चालणारा, डोलणारा, बोलणारा हाच होता का येऊन निराळा? हाच हसत होता ना, हाच रडत होता, हाच तुला बोलत होता, अगं प्रिय सखे असं हाच म्हणत होता. आता हाच काही बोलत नाही. मग कोणीतरी ह्याच्या आत बसून काहीतरी कार्य करत होतं आणि ते आत बसून जे कार्य करत होतं ते फक्त पडद्याच्या मागच्या कलाकाराकडून पडद्याच्या पुढच्या कलाकाराकडे सरकून फक्त पुढचा कलाकार दिसत होता. तू पडद्याच्या मागच्या कलाकाराला जर नवरा मानत असशील तर न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूतमा भविता वा अनुभूयः अजो नित्य शाश्वतोयम पुराणे न हान्यते हन्यमाने शरीरे. तू त्याला जर पती मानत असशील तर त्याची हानी कोणीही करू शकत नाही. मी काय हानी करणार? कारण माझं मत्स्वरूपच आहे ते. मी माझी हानी कशी करेल म्हणाले तारे. अगं मी मला कसं मारेल? कोण जगातला मूर्ख आहे जो स्वतःचा खून करून घेईल? आहे असते काही असे. मी कसा करेल म्हणाले. मी नाही मारलं त्याला. अगं मी वालीला नाही मारलं, मी त्याच्या देहाला संपवलंय म्हणाले. वाली अजून आहेच आहे. आणि जर तू वाली आहे असं मानत असशील तर तुला रडण्याचं काही कारणच नाही. न जायते तो जन्मालाच येत नाही, न म्रियते तो मरत नाही, नायम भूतवा तो कधी नव्हताच, भविता वा न भूया आज नाही उद्या होणे शक्य नाही. का रडतेस म्हणाले, का शोक करते? आणि मग ती तारा जरा जागेवर आली की अरे खरं आहे, मी ज्याला नवरा 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 म्हणत होती तो इथेच पडलेला आहे. बरं, जो मला जीव लावतो असं म्हणत होता तर तो आता लावत नाही, कारण मी हाक देते, अहो मालक उठा, चहाची वेळ झाली, चहा ठेवलेला आहे, उठा, घ्या, कपशीत ओतून घ्या. मालक हालतच नाही. अशी स्थिती झाली, काय करायचं? आणि मग तारेला कळून आलं की ज्या मुख्य परमात्म्यामुळे संतुलन झालं आणि ज्याच्यामुळे ही प्रकृती निर्माण झाली, ज्याच्यामुळे देह निर्माण झाला, तो कोणीतरी अविनाशी तत्वात वेगळा आहे. मी त्याला पती मानलं पाहिजे, तो माझा खरा पती आहे. हे जे माझं खेळ चालला होता, लहान मुलं जसं भातुकलीचा खेळ खेळतात ना, तशा तद्वत या भातुकलीच्या खेळामधला हा काही माझा खरा नवरा नाही. भातुकलीच्या खेळामधली दोघ जण, एक गेला एक राहिला, असं होतं, बऱ्यापैकी होतं. कोणीतरी जातं, कोणीतरी राहतं, शोका करता कोणीतरी राहतं. का शोक करावा लागतो ह्याचा विचार करा की अमुक एक निघून गेला आणि मी दुःखी झालो. आधी काय संबंध होता? 45 साली लग्न झालं असेल तर 44 साली काही संबंध होता का त्याच्याशी?
मग ज्याचा माझा जन्मापासून 44 सालापर्यंत काही संबंध नाही, अचानक 45 साली माझ्या आयुष्यामध्ये तो आला, पुढे 30-35 वर्ष तो माझ्याबरोबर कंटिन्यू राहिला आजच्या शुद्ध मराठीत, आणि मग 40-45 वर्षानंतर तो गेला बिचारा, नाही का. अहो सगळे टीम मिळून 11 जण मिळून क्रिकेट खेळायला येतात की नाही, सगळे जण मिळून क्रिकेट खेळायला आले. आता त्यातले दोघं खेळायला जातात की नाही, दोघं जण खेळायला गेले. आता तो बॉलर बॉल टाकतो, एखादा बॉल स्पिन जातो, कटकीने विकेट उडाली. आता उडाल्यानंतर लोक पलीकडचे टाळ्या मारतात की नाही, ज्याने विकेट काढली त्याच्या बाजूचे टाळ्या मारतात, वा 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 काय. आणि हा बिचारा किती लवकर सरेंडर होतो. त्यातल्या त्यात सचिन असेल तर लगेच टोपी काढायचा, तो ताबडतोब त्यांनी ते हेल्मेट काढायचं, बगलीत दाबायचं, ते हँडग्लोव्स काढायला सुरुवात करायची, पिचकडे बघत सुद्धा नव्हतो तो, लगेच मागे यायचा. नाही ठीक आहे म्हटलं, आउट केलं, अंपायरनी बोट वर केलं, विषय संपला, चला गेले बॅक टू. आता तो पवेलियन मध्ये आल्यानंतर बाकीचे 11 जण रडत बसतात का, अरे 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 काय झालं, ते लगेच सज्ज होतात, आता माझी पाळी. ते लगेच सज्ज होतात, अरे हा परत आला का, आता मला जायला पाहिजे. किंबहुना तो परत येणारच आहे अशा वृत्तीने दुसरा आधीच हँडग्लोव्स घालून बसलेला असतो की तू ये, मी चाललो. खेळाकडे छान दृष्टीने बघा, असंच आयुष्य आहे. हे दोघं जण तिथे खेळायला आलेले आहे. खेळता खेळता एक जण काळाने आऊट केला. आता ज्याला काळाने आऊट केलं त्याचा जो दुसरा सवंगडी आहे तो काय म्हणतो, ठीक आहे आता मी बघतो, तुझं काम झालं, आता मी बघतो, आता एक दुसरा पार्टनर येऊ दे. तो त्याच्याबरोबर कंटिन्यू करतो, जोपर्यंत मी आऊट होत नाही तोपर्यंत. आपण आऊट झालं की निघायचंच आहे. ही जी वृत्ती खेळातली आहे ही असाच्या असा खेळ. खेळ मांडीला वाळवंटी बाई, नाचती वैष्णव भाई. कोणी खेळ मांडला हो, त्या ईश्वराने खेळ मांडला. आणि या वाळवंटात तीच माती जमा केली नाही. आपण समुद्रावर जातो की नाही खेळायला, आणि समुद्रावर गेल्यानंतर घरात खिशातून माती घालून घेऊन जातो का, की चला आता आम्ही समुद्रावर चाललो, आता माती घेऊन जातो. तिथे या मातीचं केलं, तिथे गेल्यानंतर तिथली माती गोळा करायची, तिथला कोबा करायचा, तिथे किल्ला तयार करायचा, त्या किल्ल्याच्या भोवती दगडं मांडायची, तो किल्ला तिथल्या तिथे सजवायचा. एक चटकीनी लाट येते, आपला किल्ला घेऊन जाते, काही वाटत नाही आपल्याला. पुन्हा तिथे माती जमा करायची, पुन्हा दुसरा किल्ला मांडायचा, आनंदाने संध्याकाळ होईपर्यंत खेळ खेळायचा. संध्याकाळ झाली की आई बोलवते, हे बाळा चल घरी. आता तो विचार करतो का, अरे मी एवढी माती गोळा केली, एवढा किल्ला बांधला, एवढे दगडे रचले, इतकं त्याचं कौतुक केलं, आईने बोलवलं चाल ना. तसं हा परब्रह्म परमात्मा आणि ही माया आपले खरे मायबा यांनी या भवसमुद्राच्या किनाऱ्यावरती आपल्याला खेळायला आणून सोडलं. आणि या भवसमुद्राजवळचाच हा प्रपंच मायेचा विस्तार आपण गोळा केला, आपल्या हाताने घर बांधलं, याच्या अवतीभोवती दगडं रचली आणि दिवसभर खेळतोच आहे आपण. आपला खेळ चालूच आहे. अहो सूर्य उगवतोय, मावळतोय, मावळायची वेळ झाल्याबरोबर आईला काळजी वाटते, लेकरू घरी आलं पाहिजे. आणि मग कालाला सांगते ती कॉल करायला. काळाचा कॉल येतो की मोठा भारी कॉल असतो, लास्ट कॉल म्हणतात त्याला. तो येतोय, चल आईने बोलवलं म्हटलं की हा म्हणतो आईने बोलवलं, चालला. तो निघून जातो. बाकीचे सवंगडी दुःखी होतात. त्याचं कारण काय, त्याचं कारण पूर्व प्रारब्ध हे समजून घ्या. आधी आता देह कसा निर्माण झाला, भगवंताला एकाकी न रमानते अशी स्थिती झाली. त्याला एकट्याला करमत नव्हतं. मग एकट्याला करमत नाही, मग काय करायचं, स्वतःपासूनच स्वतः एक सृष्टीची एकोहम बहुश्यामहा, एकापासून अनेकांची निर्मिती केली. त्या अनेकात पहिली एकीची निर्मिती केली, तिचं नाव माया. बरं का, या मा म्हणजे नाही, जी नाहीच आहे ती निर्माण केली. थोडं कठीण आहे, ऐकायचं काम करा. जे नाहीच आहे, जे नाहीच आहे ते निर्माण केलं. आपणही तेच करतो, जे नाहीच आहे तेच निर्माण करतो, नाही का. अहो 25 वर्षापूर्वी एक घर निर्माण केलं. किती, 25 वर्षापूर्वी एक घर निर्माण केलं. 25 वर्षानंतर महापालिकेची नोटीस आली की हे घर जुनं झालं, पडायला लागलं, ह्याचा स्लॅब गळायला लागला, आता काही नाही, आम्ही पाडू का तुम्ही पाडता. त्यांनी सांगितलं ठीक आहे, आता आम्ही पाडून टाकतो. आणि नोटीसच्या उत्तरादाखल हा ते घर डिमॉलिश करून टाकतो, पाडून टाकतो. ज्या घराला जीव लावला ते घर पडलं जातं आणि त्याच्या जागी नवीन इमारत उभी राहते. आता ज्याने 25 वर्षापूर्वी तिथे बंगला बघितला आहे तो जाऊन हाताची घडी घालून उभा राहतो आणि पूर्व इतिहासाचं स्मरण करतो.
हे का त्या तिथे पलीकडे तिकडे काय होतं आता इमारत झाली आहे याचं कौतुक नाही तिथे काय होतं म्हणे झोपडं ऐतिहासिक झोपडं जे नव्हतंच जर अस्तित्व असतं तर तुटलं असतं का नाही जर तुटतंय इत्यर्थ ते नव्हतं कारण त्याच्या आधी ते तिथं नव्हतं 25 वर्षाच्या पूर्वी ते तिथं नव्हतं 25 वर्षानंतर ते तिथे राहिलं नाही मग 25 वर्षाच्या काळातल्या गोष्टीला सत्य कसं म्हणायचं ते मिथ्या आहे भ्रम आहे तो असत्य आहे अशी असलेली असत्य अवस्था जीव सत्य मानतो आणि मग दुःखी होतो याला प्रारब्ध म्हणतात केलेलं कर्म संग्रही ठेवून त्याची स्मृती ठेवली की एक तयार होतो त्याला म्हणा प्रारब्ध म्हणून भगवंतांनी सांगितलं संग्रह करू नको बाबा यत करोसी यदत नासी यत जुहोसी ददासी यत तपस्यैसी कौंतेय तत्पुरुषवम मदर्पणम तू केलं की मला देऊन टाक तुझ्यापाशी हिशोब खातं राहत नाही तुला विसरायला सोपं जातं आणि तू विसरनाच की तुझ्यापाशी खातं नसल्यामुळे न पाप न पुण्य तू मोक्षाचा अधिकारी होशील भगवंतानी माया निर्माण केली जी नाहीच आहे आणि त्या मायेने परमात्म्याशी संयोग केला प्रकृतीने पुरुषाशी संयोग केला आणि सत्व रज तमो गुणाचा काकडा केला रामाचा कडा केला माया ममता स्नेहा माझी समूल भिजविला सत्व रज आणि तम नावाचे 3 गुण तयार केले सत्वाचं एक विशेष लक्षण आहे रजाचं एक विशेष लक्षण आहे तमाचं एक विशेष लक्षण आहे सत्वाचं लक्षण सामान्यपणे सांगायचं तर सगळं चांगलं जिथे कलंकच नाही काही काळं नाहीच स्वच्छ धवल पांढरा दादांनी पांढरं सगळं घालून या म्हणून सूचना केली होती मी म्हणलं खरंच चांगली गोष्ट झाली आपल्याला अजून सांगायला सोपं झालं सत्व म्हणजे माझ्या सदऱ्यासारखा अजिबात डाग नाही आणि रज म्हणजे सदऱ्याच्या आतला एक पांघरुण आहे हे लक्षात घ्या मी वरचा सदरा घातलेला आहे त्या सदरा हा सत्वाचं प्रतीक आहे सत्वाच्या पोटामध्ये रज आहे आणि रजाच्या पोटामध्ये तम आहे या कपड्याच्या आतमध्ये कातड आहे हे रजाचं आहे आणि त्या कातड्याच्या आतमध्ये जर उघडून पाहिलं डॉक्टरला विचारा ऑपरेशन करणाऱ्या आतमध्ये किती स्वच्छता असते तर तो बोलतो अहो काय सांगावं नाकाला मास्क लावून ऑपरेशन करतो आम्ही कारण सगळी घाणच घाण असतात सगळी घाण या कातड्याने कव्हर केली असल्या कारणाने आपल्याला त्याचं कौतुक वाटतं नाही तर आतमध्ये विष्ठा मल मूत्र हे सगळं भरून ठेवलेलं आहे उघडल्याबरोबर त्या डॉक्टरलाच गलिच्छता वाटते म्हणून ऑपरेशन बंद खोलीत करतात की ती काय यावी ते आम्हाला जावी तुम्हाला येऊ नये असं सगळं एकाच्या आत एक असं सत्व रज आणि तमाचा संयोग झाला आणि त्या संयोगातून भूजल तेज गगन वारा बहुतत्वांच्या परिवारा भूजल तेज गगन आणि वारा या 5 तत्वापासून अनेकांचा परिवार निर्माण झाला देह निर्माण झाला सत्व रज तम यांच्या रजांशापासून भूजल तेज गगन आणि वारा यांची निर्मिती झाली आता ह्यांची निर्मिती झाल्यानंतर हे गप्प बसतात का नाही का पाण्यामध्ये एक छोटंसं कीट वळवळ करत होतं बादलीभर पाणी जर 2-4 दिवस शिळं होऊ दिलं तर 4थ्या-5व्या दिवशी त्याच्यात एक बारीक कीट असा वळवळ करणारा एक पेशीय सजीव अमिबा तो जन्माला येतो वळवळ त्या पाण्यात करायला लागतो आणि त्याने ती स्वतःच्या बद्दल केलेली स्वतःचीच वळवळ इतकी अतिरिक्त होते की त्याच्यापासून एक बाजूला पडतो त्याला संयोगाने आणि कोणीच लागत नाही तो स्वतःशी संयोग करतो त्याला अन्य संयोगी कोणीही लागत तो स्वतःशी संयोग करतो इतकं चलनवलन इतकं तीव्र ते चलनवलन होतं की त्याच्या त्या चलनवलनाच्या तीव्रतेने स्वतःपासूनच स्वतःचं एक अभिन्न अंग बाजूला पडतो आणि मग ते 2 होतात आता 2 झाले की जरा सुखाची उपलब्धी मग ते दोघं मिळून चलनवलन करतात दोघांचे 4 होतात अशाच पद्धतीने या 5चे 25 झाले 5 25 1 5 5 5 5 भूत 5 प्राण 5 ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय 5 प्राण मनबुद्धी चित्त अहंकार हे झाले 19 याचा सूक्ष्म
एक सूक्ष्म देह, एक स्थूल देह. कारण म्हणजे याची नश्यता, अज्ञान, असे 3 देह तयार झाले. आणि या 3 देहातनं एक शरीर तयार झालं, ज्याच्यावर प्रत्येकी इंद्रियाभिमानी देवता ठेवल्या गेल्या. आरोपित येते या देहावरती एक एक ठेवलं गेलं. एकानं नाही जमलं, पायांना नाही जमलं फक्त सुख भोगायला, हातांना नाही जमलं फक्त सुख भोगायला, कानांना नाही जमलं फक्त ऐकायला. हे सगळ्यांचा संयोग केला गेला, हे सगळे जुळवले गेले. हे एकापासून एक तयार झाले. भूमीपासून, तेजापासून, आकाशापासून, वायूपासून, अग्नीपासून हे तयार झाले. कान तयार झाला, नाही का. नयनयो हो सूर्या चंद्रमसो तिष्ठेताम, डोळे तेजाने तयार झाले. कर्णयो हो अश्विनो देवो तिष्ठेताम, हे एक 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 तयार झाले. आणि ह्या एकेकाने या शरीराचा संग केला. हे पंचीकरण आहे. हे इतकं चटकन समजण्यासारखं नाही. आकाशाला जर भाकरी म्हणलं, पृथ्वीला जर एक भाकरी म्हटलं, तेजाला एक भाकरी म्हटलं, 5 भाकऱ्या आहेत. आकाश, तेज, वायू, अग्नी, पृथ्वी. ह्या 5 तत्वांच्या 5 भाकऱ्या आहेत. या प्रत्येक 5 भाकऱ्या अर्ध्या करून टाका. अर्ध्या केल्या की उरलेल्या ज्या अर्ध्या आहेत त्या प्रत्येकी 4 तुकड्यात करायच्या. अर्धे बाजूला ठेवून उरलेले जे अर्धे त्याचे 4 तुकडे करा. आता अग्नीचे 4 तुकडे झाले, भूमीचे 4 तुकडे झाले, वायूचे 4 तुकडे झाले, जलाचे 4 तुकडे झाले आणि तेजाचे 4 तुकडे झाले. हे प्रत्येकी 5 चोक 20 तुकडे झाले. आता हे 20 तुकडे 4-4 ने जमवायचे. भूमीचा 1, आकाशाचा 1, वायूचा 1, अग्नीचा 1 आणि तेजाचा 1, 5 झाले. आता हे अर्धा जो आहे भूमीचा तो अर्धा आणि उरलेले पाव ही भूमी आहे. आणि या भूमीला अग्नीचा पाव, वायूचा पाव, जलाचा पाव, तेजाचा पाव, हे सगळे पाव मिळून अर्ध झालं की नाही. हे अर्ध आणि हे अर्ध मिळून 1 झालं. आता ह्या एकाची एक प्रकृती, जी भूमीची प्रकृती, मग तेजस प्रकृती, मग वायूची प्रकृती, मग भूमीचा परिवार, वायूचा परिवार, आकाशाचा परिवार, जलाचा परिवार आपल्या शरीरातच आहे. जलाचा परिवार, भूमीचा परिवार, तेजाचा परिवार आपल्या शरीरात. असं एक शरीर उभं राहिले. याला काय म्हणतात वेदांतिक भाषेमध्ये पंचीकरण. आधी जे होतं हे अपंचीकृत होतं, नंतर जे झालं ते पंचीकृत झालं. अपंचीकृत आणि पंचीकृत याचा सगळा विवेक छान एक तक्तातहीवर करून बघा. इतकंच लगेच समजणं होणं शक्य नाही. अशा पंचीकरणाचा एक गोळा तयार झाला, त्याला नाव काय दिलं? देह. आता हा देह तयार झाला, पण तो देह हालेना, चालेना, डोलेना आणि बोलेना. आता हा चालत बोलत नाही, डोलत नाही. म्हणून आत्मा त्याला, भगवंताचं वाक्य नाही, अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः, मी प्राण्याच्या देहामध्ये आश्रित होऊन येतो. दुसरं सांगतो, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती. हे अर्जुना, मी ईश्वर सर्व भूतांच्या भूतमात्रांच्या मध्ये व्यस्त होतो. कुठे राहतो? हृदयाच्या ठिकाणी राहतो. ईश्वर सर्व भूतानां हृद्देशे. हे अर्जुना, मी तिथे राहतो. तिष्ठती आधी म्हणला वैश्वानर रूपात राहतो. का? कारण तोच ग्राही, सर्वग्राही आहे. कालोस्मी म्हणत असताना सर्व जीवांना जन्माला घालणारा जसा मी, तसा सर्वांचा प्रलयकाली ग्रास भक्षण करणाराही मी. मग कसं करतो? प्रलयकाली सगळ्यांना नष्ट करतो. म्हणजे आपण रोज जागे होतो आणि झोपतो की नाही? आपण झोपतो, हा झाला नित्य प्रलय. मनुष्य झोपला म्हणजे त्याचा नित्य प्रलय झाला. मेलाच तो नित्य प्रलय आहे. उठला की तो प्रलय संपला. पुनर्निर्माण परत सुरू होतो. परत विचार, परत विचाराच्या मागे कृती, परत त्या कृतीला एक फळ, त्या फळाची पुन्हा भूमिका भोगण्याची वृत्ती. आणि ते भोगले की ते सुखाचे किंवा दुःखाचे. मग त्यातनं काही सुख किंवा दुःख हे नित्य चालू आहे. नैमित्तिक प्रलय म्हणजे मरण. आता परत दिसणारच नाही अशी स्थिती. हे पंचभौतिक देह पंचभूतांना अर्पण करून टाकले, जाळून टाकले, विषय संपला. याला नैमित्तिक प्रलय म्हणा. नित्य नैमित्तिक. आणि महाप्रलय काय आहे? जेव्हा सगळेच सगळं संपतं.
काहीही राहत नाही, त्याला महाप्रलय असं म्हणतात. आणि हे महाप्रलय पाहणारे सुद्धा काही महात्मे पुराण इतिहासात सांगितले की आहे. मार्कंडेयाने बघितलं, तो आहे महाप्रलय पाहणार. असं नसतं तर महाप्रलयात भगवंताचं एक सुंदर चित्र त्याला करता आलं नसतं. करारविंदे नपदारविंदम मुखारविंदे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुंदं मनसा स्मरामि. हे भगवंताचं जे रूप आहे हे प्रलयानंतरचं रूप आहे. सर्वत्र फक्त जलमय सृष्टी आहे आणि त्या जलमय सृष्टीवरती एका वटपत्रावरती बालरूप घेऊन आपल्या डाळापायाचा अंगठा मुखात घेऊन त्याचं रसग्रहण करणारा परमात्मा हा पाहिला आणि तसंच तसं सगळं उतरवून काढलं. असा असलेला अनादी परमात्मा सगुण होतो, मनुष्यरूप होतो, देहरूप होतो, आत्मरूपाने त्याच्या प्रत्येक देहामध्ये वास करतो आणि प्रारब्धाच्या दृष्टीने प्रत्येकाने आपापलं केलेलं कर्म तो जीव त्या आत्म्याच्या संयोगाने देहाला धरून कर्म भोगतो. मग काही दंड योनी आहेत. तुम्ही विचारलं ढेकणं असतात ना, पूर्वी निघायचे ढेकणं, मच्छर आता आहे हल्ली इंग्रजीत काय म्हणतात मॉस्किटो, पण ते त्याला हृदय नसतं बघा. डासाला हृदय नाही, ती येतं जन्माला येतं, कोणाच्या तरी शरीरावर बसतं, ज्याच्याजवळ रक्त आहे ते तेवढं रक्त घेतं आणि त्या रक्तानेच ते इतकं जड होतं की कुठेतरी एका ठिकाणी खाली बसून मरून जातं. का केलं ह्या सर्व योनींचा जन्म भगवंतानी का केला, का निर्माण केला या योनी? किंवा दंड योनी होती. मला व्यास पाहिजे, मला व्यास पाहिजे, मला व्यास पाहिजे, मला व्यास पाहिजे. फक्त व्याजावर जगण्याची इच्छा ज्याची आहे भगवंत त्याला मच्छर तयार करतो. अन्न खाणारा शरीर मनुष्य आहे की नाही, देह अन्न खातो, त्या देहाचं पचन संस्था रजरक्तामध्ये भिसरण संस्थेकडनं मोकळं करतं. रक्त वेगळं होतं, रजवीर्य वेगळे होतात, मांस वेगळं होतं, त्वगस्ती मांसाचं कारण वेगळं होतं आणि रक्त म्हणजे व्याज आहे. अन्नरूपी मुद्दलीला रक्तरूपी काय आहे? व्याज आहे. अन्नरूप मुद्दल जर शरीराला दिली तर ते शरीर त्या अन्नरूप मुद्दलीचा वापर करून रक्तरूप व्याज तयार करतं. ही बँकच आहे. म्हणून रक्त सांभाळण्यास सुद्धा ठिकाणाला काय म्हणतात? हां, बँक आहे. तिथे व्याज जमा होतं की नाही, बँकेमध्ये व्यवहार आहे तो. अन्नरूप मुद्दलीवर तयार झालेलं रक्तरूप काय आहे? व्याज आहे. ते मच्छर तेवढंच आपलं चटकीने बसतं, व्याज घेत आणि बाजूला सरकतं. आता ज्याचं व्याजाने भागत नाही ते मच्छर त्याला निमोनिया नावाचा आजार देऊन जातो आणि तो बसतो मग 8-10 हजार रुपये डॉक्टरला फेडत. त्याला हे लक्षात येत नाही की 8-10 हजार रुपये मी डॉक्टरला का फेडले एका मच्छरामुळे. कारण 8-10 हजार कोणाचे तरी बुडवलेत पूर्वजन्मात, कोणाचे तरी 5-10 हजार 15 हजार रुपये या मागच्या जन्मात वर्तमान जन्मात बुडवलेत. तो बिचारा मच्छर झाला, तो आला तुला चावला, त्याने त्याचं काम केलं, व्याज घेतलं, निघून गेला. आता 15,000 भरायचे राहिले, बरं डॉक्टरकडे बँकेत. त्याला कर्माचा विपाक असं म्हणतात. कर्माचा विपाक आहे. केले कर्म त्याला प्रत्येकाला एक फळ आहे आणि ते फळ अवश्यमेव भोक्तव्यम कृतं कर्म शुभाशुभैः. शुभ असू द्या अशुभ असू द्या, प्रत्येक कर्माला तुम्हाला भोगावंच लागेल, त्याच्यापासून सुटका नाही. आणि अनादी कालापासून हे चालू आहे. मनुष्य जन्माला येतो, मागच्या जन्माच्या कर्मानुसार वर्तमान जन्मात कर्म करतो आणि वर्तमान जन्मात असं काहीतरी कर्म करतो की पुनर्जन्माची व्यवस्था करून ठेवतो. पूर्वजन्म, वर्तमान जन्म, भविष्य जन्म मानणारी आपली संस्कृती आहे आणि त्यामुळे आपल्याला सर्व जीव मात्राची कारण मीमांसा कळते. आता थोडक्यात उत्तर देतो तुम्हाला. आपल्याला विष्णू सहस्रनामाकडे जायचं आहे, मी जाईलच, त्याबद्दल काही वाद नाही. काय करतो तो बिचारा? एका कुंभाराचं उदाहरण घेऊ आपण. कुंभाराने मडकं तयार केलं, माठ. कुंभाराने माठ तयार केला. आता माठ तयार केल्यानंतर तुम्ही तो माठ विकत आणायला गेले. आता माठ विकत आणायला गेल्यानंतर माठ पाहता का माती? माठ पाहता. माठ पाहता का आकार? आकार पाहता.
आकार पाहता की त्याच्यात पाणी किती मावेल ही त्याची घनता. बरं, पाण्याची घनता कळूनही तुमची तृप्ती होत नाही, तो पाझरतो का नाही हे पाहता, त्याचा गुण पाहता. पाझरला पाहिजे, पाझरला तर आतमधलं पाणी थंड होईल. बरं, एवढं सगळं करून कुंभारापाशी किमतीवर आडता की नाही? त्याने जर 100 रुपये सांगितलं तर तुम्ही 60 सुरू करता की नाही? इथलं जाऊ द्या, आमच्याकडचे तर करता बाबा, आहे की नाही? हां, म्हणजे माठ पाहिजे, तो मातीचा पाहिजे, तो पाझरला पाहिजे, त्याच्यात भरपूर पाणी बसलं पाहिजे, ते थंड झालं पाहिजे. बरं, कुंभाराने केवढ्यातही बनवू, मला माझ्या किमतीत दिलं पाहिजे. त्याला रुपया लागला तरी मला वाहण्यातच पाहिजे. हे का करतो चिकित्सा मनुष्य? कारण मनुष्य चिकित्सेने जन्माला आलाय. हे लक्षात ठेवा. आपल्यामध्ये चिकित्सा करण्याचा गुण का आहे? कारण आपला जन्म सुद्धा चिकित्सेने झालेला आहे. मातीची चिकित्सा शरीरात आहे, वायूची चिकित्सा शरीरात आहे, जलाची चिकित्सा शरीरामध्ये आहे, आकाशाची चिकित्सा शरीरात आहे, तेजाची चिकित्सा शरीरामध्ये. जे आपल्यात आहे तेच आपल्या बाहेर येणार. मग ते माठात आहे का? जे माझ्यात आहे ते माठात असलंच पाहिजे. कारण माती जर माझ्या शरीरात आहे, माझा देह जर पार्थिव देह, तर तो माठ पार्थिवच आहे की नाही? मी जसा पार्थिव तसा माठ पार्थिव. म्हणून मेल्यावर काय फिरवलं जातं? प्रतीक आहे ते. काय फुटलं? मातीचं मडकं फुटलं. हो, कशाला रडता? संबंधाने रडणाऱ्यांना हे प्रतीकत्व आहे की बाबा रे, तू घट फुटल्यावरून रडतो, दुसरा घट जन्माला येणार आहे. हा ट्रान्सफर होणार आहे, याची ट्रान्सफर झाली या बँकेतून. आता अभिनंदन केलं पाहिजे की रडत बसलं पाहिजे? साहेब या खुर्चीवर उद्यापासून दिसणार नाही. अरे पण त्या खुर्चीवर दिसतील बाबा. ह्या खुर्चीवर आता उद्यापासून साहेब दिसणार, बसले रडत. काही लोकांनी तर खुर्च्या सांभाळून ठेवल्या, खुर्चीच्या शेजारी खुर्ची टाकून बसतात. म्हणजे संयोगाने जुळलं तर बघा. आपल्याला काही कोणावर जायचं नाही, टीका काही मला करता येत नाही. खुर्च्या सांभाळत. आता साहेब खुर्चीवर, साहेब दुसऱ्या खुर्चीवर जाऊन बसले कधीच. आधी मडकं तयार होतं महाराज. ज्याचं घर भाड्याचं आहे ना, त्याने एक विचार करा. जर तुम्हाला घर मालकाने सांगितलं की दादा उद्या घर सोडा बरं का, मग तो काय म्हणतो? साहेब उद्याच्या उद्या कसं शक्य आहे? माझं एवढं मोठं लेकर आहे, बाळ आहे, प्रपंच आहे, घर आहे, दार आहे, घरामध्ये सामान आहे, एसी आहे, फलाणं आहे, बिस्कन आहे, सगळं हलवायला मला 2 दिवस पाहिजे की नाही? आधी मी दुसरं घर पाहिजे, मग माझं सामान हलवेल. आधी काय पाहिजे? तसंच आहे. हे घर सोडायच्या आधी दुसऱ्या घराची निश्चिती झालेली आहे. हा आतला जो भाडेकरी आहे की नाही, हा घर सोडायच्या आधी दुसरं घर तयार करतो. दुसऱ्या घरात सामान शिफ्टिंग करण्या इतपत व्यवस्था झाली की मग पहिलं घर सोडतो. ताबडतोब शिफ्ट होतो, काळजीच करू नका. तुम्ही इथे रडायला लागले, तिकडे वास्तुशांती चालू असते. तिकडे खूप लोक जमलेले असतात बारशाची साखर घेऊन. कारण 9 महिन्यापासून घर बांधणं चालू असतं. पहिल्या 4 महिन्यामध्ये बेसमेंट, 4 महिने जातात की खोदणं, पाया भरणं, भिंती उभ्या करणं, स्लॅब टाकणं, ते काय रंगाई पोतं. मी बांधलं म्हणून सांगतो बरं, अनुभवाचे बोलतो. 4 महिने हेच काम आहे. 4 महिने आईला काही कळत नाही. ते बाप येतो, कान लावतो, का रे काही होतोय म्हणे, अजून तर काहीच नाही. मग 4थ्या महिन्यानंतर हळूच त्याला इकडे धक्का लागतो, मग तिकडे धक्का लागतो, मग त्याला आनंद होतो. बघा ना तुम्ही, 8वा जुने दिवस 8वा, आहे की नाही? आहे की नाही? असं लाथा मारतो. हा, ते बाळ आतमध्ये पोटात लात मारून गेलो, एवढा आनंद होतो. लात मारली, लात मारली, लात मारली. बरं, धर्मशास्त्रांनी लात मारण्याचे पेढे वाटण्याचं नाही शिकवलं. हो, कारण पोटात ज्या लेकरांनी लात मारली त्याचं कौतुक झालं. तेच 25 वर्षाचं झाल्यावर जेव्हा पाठीमागे लात मारतो तेव्हा आमच्याकडे येतो, गुरुजी काहीतरी बघा आमच्या पोरांना लात मारली. ते म्हणजे पोटात मारली होती त्यांनी, तेव्हा सावध. तेव्हा तेच कार्ट होतं. तुला चाललं ना, आता चाललं ना, काही कमाल. गमतीचा भाग सोडून द्या. पण तो भाडेकरी व्यवस्था करतो. आधी दुसरं घर बघतो आणि मग पहिलं घर सोडतो. त्यामुळे याच्यावर जीवसृष्टी कर्मानुबंधीनी मनुष्य लोके, आपापल्या कर्माने ते ग्रस्त बनलेले असल्या कारणाने
त्या कर्मानुसार ते चालतात. सुखस्य दुःखस्य नको पिनाता, कोणी कोणाला सुख देत नाही. आपलंच प्रारब्ध, आपलंच प्राक्तन आपल्याला दुःख भोग करायला लावतं, सुख भोगायला लावतं. त्यामुळे दुसरीकडे जाण्याचं कारण नाही. आपला मुद्दा पुन्हा मागे घेऊन येतो मी. कुंभाराचा जे घट आहे, माझ्यात आणि त्याच्यात साम्य असलंच पाहिजे. माझ्या जन्माला येणारं कारण कोण? तर मी सांगितलं माझे आई वडील. काय सांगितलं मी? माझे आई वडील माझ्या जन्माला येणारं कारण आहेत म्हणाले. गोष्ट खरी. पण तुझे आई वडील तुझ्या जन्माला येणारं कारण का झाले? तुझेच आई वडील तुझ्याच जन्माला येण्याचे कारण का झाले याचा कोणी विचार करत नाही. उपादानम किमास्ति हो. तुझ्याच जन्माचं कारण तुझेच आई वडील का झाले? तू त्यांच्याच पोटी का जन्माला आला? बरं, जसा जन्माला असा काळाच का आला? पहिलं पोरगं गोरं असतं, दुसरं काळ होतं महाराज. आमच्यात अनुभव आहे म्हणून सांगतो. तुला रंग बदलून का मिळाला? तुझे डोळे असे का झाले? तुझे हात असे काय? हीच वृत्ती तुझ्यात काय आहे? सख्ख्या भावाला एक मित्र वाटतो आणि त्याच्या सख्ख्या भावाला त्याचाच मित्र शत्रू वाटतो की नाही? दोन सख्खे भाऊ असतील तर दोन सख्ख्या भावाचे मित्र सारखे नसतात. मी अनुभवाने सांगतो. रामायण काळामध्ये बिभीषणाचा मित्र रामराय झाले आणि बिभीषणाने ज्याला मित्र केलं रावणाने त्याला परमशत्रू मानलं. बरं का? आणि सख्ख्या भावाने मित्राला मदत केली सख्ख्या भावाला मारायला. इतिहासला तर सांगतोय, वर्तमानात जोडू नका. जुळला तर योग आहे. घर का भेदी का असं घडलं? त्याच्या मीमांसा पुराण ग्रंथात की असं का घडतं, घटाला काय कारण आहे, माझ्या जन्माला काय कारण आहे, मीच का जन्माला आलो, हे सगळे प्रश्न आहेत. मीच का दुःखी आहे जगात? विष्णू सहस्त्रनाम म्हणण्याच्या पाठीमागे किंवा भगवंताचं नाव म्हणण्याच्या पाठीमागे तेव्हा त्याबद्दल काही चिंतन ऐकण्याकरता आपण इथे का जन्माला आलो? कारण प्रत्येकाला काहीतरी शल्य हो, काहीतरी दुःख आहे, काहीतरी कळत नाही असं आहे. आयुष्यात अशा अनेक गोष्टी की ज्या आपल्याला कळतच नाही आपल्याच बाबतीत का घडतात. सगळं चांगलं आहे म्हणाले पण अजून काही काम हो, असं कसं शक्य आहे? या अमुक व्यक्तीवरती माझा एवढा 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 विश्वास होता, मला स्वप्नात सुद्धा वाटलं नाही की आम्हाला धोका देईल आणि तो आपल्याला धोका देऊन जातो. आत्मविश्वासाने त्याच्याकडे 5 रुपये दिलेलेत मी की मी हरवेल कदाचित, हा हरवणार नाही, आणि नेमकं तोच ते 5 रुपये हरवून येतो. केवढं दुःख भोगायला लागतं. माझ्याच बाबतीत काय घडलंय? मीच का, मलाच का निवडलं भगवंतानी? तिथे भगवंत आठवतो आणि त्या सगळ्याचं चिंतन आपल्याला इथे करायचं आहे. घटाचं कारण पाहून घट निर्माण झाला तर त्याचं पहिलं प्रतिनिधित्व कोणी केलं? तुम्ही म्हणाल कुंभाराने घडा बनवला. मडकं बनवलं तर तुमच्या डोळ्यासमोर काय दिसतं? पहिला कोण दिसतो? कारण आणायला कोणाकडे गेले? जर कुंभाराने बनवलं नसता तर त्याच्याकडे गेले असते की लोक? वाण्याकडे गेले असते की नाही? दे रे बाबा 2 मडके. वाण्याकडे जातं का माणूस? कुंभाराकडे गेलं आणि त्याला घडा मागितला का? कारण तो त्याचा जनक आहे म्हणाले. त्या घटरूपी पुत्राचा कुंभार कोण आहे? जनक आहे. मग तो कारण आहे का? कुंभारामुळे घट झाला का माझ्या गरजेमुळे झाला? मला माठ पाहिजे होता म्हणून कुंभाराने बनवला का कुंभाराने बनवला म्हणून मी घेऊन आलो? अरे तुला पाहिजे म्हणून जर तू गेली कुंभार म्हणला नाहीये गडा, मग तू काय करशील? त्याने घडा का बनवला नंतरचा प्रश्न आहे. आपण परत मागे येऊ. कुंभाराने घडा बनवला कारण माती होती. मुख्य प्रयोजन काय आहे? उपादान कारण काय? माती होती. माती हे त्या घटाचं उपादान कारण आहे. मुख्य कारण माती नसती तर घट झाला असता का? धातूचा झाला असता आहे की नाही? दुसरं उत्तर. मातीचं तेवढं म्हणून आम्ही सोन्याचा बनवला असता. अरे पण सोनं असतं तर बनवला असता. अलंकार एखादा बनवला तर त्या अलंकाराला मुख्य उपादान कारण काय? सोनं. आता त्याची दुसरी चिकित्सा आहे, त्याला म्हणा निमित्त कारण. का बनवला आणि कोणी बनवला? आता कुंभाराने बनवला.
बरं कुंभाराने बनवलं बिना चाकाचं बनवलं का? नाही. बिना थापीचं बनवलं का? नाही. माती पाण्या वाचून बनवलं का? नाही. भट्टी जाळ्या वाचून बनवलं का? मग आता हे भट्टी, थापी, चाक, कुंभाराचे हात, त्यांनी विचार केलेली त्याची बुद्धी, हे सगळे निमित्त कारण. अलंकाराकरता सोनं उपादान कारण आहे आणि त्या सोनाराची भट्टी, सोनाराचे दगड, हात्यार, त्याचे तो कारागीर, त्याला लागलेल्या सगळ्या वस्तू हे निमित्त कारण. कोणाकरता निमित्त आहे? उपादान आणि निमित्त कोणाकरता? गरजेकरता. याची त्या घटाची, त्या अलंकाराची गरज कोणाला तरी एकाला आहे. त्याला बनवलं कोणीतरी एकाने आहे आणि ते बनलं कशा तरी एका पदार्थाने. सत्व रज त्रिगुणी जुटलीच पाहिजे. ही त्रिपुटी ही जुळणारच. पहिले येते गरज, मग त्याचा पूर्तता करण्याचा विषय आणि मग ती आपूर्ती करण्याकरता लागलेल्या वस्तू. इथे जर कोणी कंपनीत काम करणार असेल तर त्यांना लक्षात येईल, परचेस मॅनेजर हा विदाऊट रिक्वेस्ट लेटर काही घेतो का? मालकाकडून त्याला रिक्वेस्ट येते की नाही की बाबा 2-4 वस्तू रिकाम्या आहेत, म्हणजे बल्ल्या आणायचे राहिलेले आहेत, सिमेंट आणायचे राहिलेले, खडे आणायचे राहिलेले, वाळू आणायचे राहिलेले, ते कागद खाली जातो मॅनेजरकडे. मग तो मॅनेजर परचेस मॅनेजरकडे पाठवतो. परचेस मॅनेजर काय बघतो? भाव काय. आता म्हणले 360 रुपये गुणी, उद्या 450 रुपये होऊ शकते. साहेब स्टॉक करू का? स्टॉक लिस्टला विचार मग. आता स्टोअर किपर आणखीन वेगळा आहे. स्टोअर किपर सांगतो साहेब आपल्याकडे आधीच गोडाऊन भरलेले, कशाला घेता? आपण तेव्हा 250 रुपयांनी घेतलं होतं. असंच असतं की नाही? गरजेप्रमाणे चालतं. जुळवून घ्या. मी व्यवहारातले उदाहरणं कळण्याकरता देतो. तसं ह्या देहाची या जगात गरज काय आहे? 140 कोटी जनता आधीच आहे, स्टोरेज फुल आहे. किंमत पण कमी आहे. मग ह्या देहाची गरज काय आहे? तर ते म्हणले हे 140 कोटींपासून येणारे प्रत्येक घटकात तू संमिश्र. शेजारचा चांगला निघायचा का वाईट निघायचं तुझ्या प्रारब्धावर. तू 50 कोटीचं घर घेईन, शेजारी जर पद्धतशीर असला की नाही, मग माणसाला 50 कोटीचं काही वाटत नाही. भाऊ 5 कोटी विकत घे पण मला इथून सोड. वस्तूची विनियोग करण्याकरता त्याला समष्टी सुद्धा लागते. तर समष्टी पण एक कारण आहे बरं. हे सगळं प्रपंच संसार संग्रह हा पण एक कारण आहे. कुंभार एक कारण आहे, माती एक कारण आहे. हे सगळं मिळून निमित्तोपादान कारण आणि प्रारब्ध असा सगळ्यांचा एक गोळा मिळून एक शरीर तयार होतं आणि ते शरीर अन्य शरीरांच्या बरोबर सहाय्याने काम करतं. आता हे सगळे शरीर सगळ्यांच्या सहाय्याने काम करत असताना कोणाला तरी दुःख होतं, कोणाला तरी सुख होतं, कोणाला तरी दुःख होतं, कोणाला तरी सुख होतं, कोणाचं चांगलं होतं, कोणाचं वाईट होतं. मग ज्याचं चांगलं होतं, ज्याचं वाईट होतं, तो वाईट चांगल्याकडे पाहून म्हणतो माझं का नाही झालं, आणि ज्याचं चांगलं झालं तो वाईटकडे पाहून म्हणतो बरं झालं याचं माझं चांगलं झालं. हे कोणीतरी सुखी आहे, एक कोणीतरी दुःखी, असं का? हा सगळा प्रपंच विस्तार आपल्याला प्रश्न करायला मजबूर करतो. आणि मग मजबूर केल्यानंतर मनुष्य हात टेकतो, कारण त्याला उपाय सापडत, मग त्याला डॉक्टरकडे जावं लागतं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मात् गुरुमुपाश्रये. मग ज्याला सार गर्भित सगळं काही माहिती आहे अशा महात्म्याला शरण जातं आणि मग महात्म्याच्या पायावर डोकं ठेवून समित्पाणिः श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठम, त्याला काहीतरी समर्पण करून त्याला आपल्या जवळचे भाव देऊन अत्यंत आदराने प्रश्न केला जातो, महाराज असं काय? मी दुःखी काय? जग सुखी काय? मी असा काय? मी काळा काय? मी गोरा काय? माझ्या इच्छा पूर्ण का होत नाही? सगळ्यांची इच्छा का पूर्ण होतात? आणि मग ते सांगतात अरे बाळ, हे सगळं जग प्रारब्धवशात बांधलं गेलेलं आहे. तू काहीतरी पूर्वजन्मात केलेलं आहे आणि ते वर्तमान जन्मात तुला भोगायला लागतंय. म्हटले महाराज, मी भोगापासून कसा वाचू? काय केलं म्हणजे मी यातून मुक्त होईल?
नाही का? असाच एक काळ झाला. त्या काळामध्ये भयंकर युद्ध झालं. किती मोठं युद्ध झालं तर अजूनही त्या युद्धक्षेत्राची माती लाल आहे. कुरुक्षेत्र म्हणतात त्याला. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. त्या काळामध्ये कोणाचं युद्ध झालं? कौरव पांडवांचं युद्ध झालं. सख्य भाऊ आहे, चुलत भावंड आहे, बिरादरीतलं युद्ध आहे ते. आपसी युद्ध आहे, ग्रहकलह आहे महाराज. तसं पाहायला गेलं तर काय आहे? वर्ल्ड वॉर आहे का? पण वर्ल्ड वॉर पेक्षा जास्त लोक मिलीत. ग्रहकलह आहे. आणि सैन्ययोर उभयोर मध्ये रथम स्थापयमीच्युत. त्या अर्जुनाने सांगितलं भगवान गोपाल कृष्ण रथांग पाणी रक्षोभ्य. देवाचं एक नाव आहे याच्यात. त्या रथ त्याच्या रथाचे घोड्यांचे दोर त्याच्या हातात होते. त्यांनी सांगितलं गोपाल कृष्णा मला अशा ठिकाणी नेऊन उभं कर की मला सगळं दिसलं पाहिजे. माझ्या विरोधात कोण आहे मला कळायला पाहिजे. माझे कोण आहेत मला कळायला पाहिजे. मला उभं कर, मला बघायचं. आणि भगवंतांनी रथ मधोमध नेऊन उभा केला. आणि उभा केल्याच्या बरोबर अर्जुनाने बघितलं की तिकडे श्वेत वस्त्रधारी, श्वेत ज्यांची दाढी झालेली आहे, अत्यंत जीर्ण ज्यांची काया झालेली आहे, त्यांचं नाव भीष्म पितामह, माझे पितामह आहेत. द्रोण उभे आहेत, माझे गुरु आहेत, अमुक आहे तमुक आहे, हा आहे तो आहे. मग त्यांनी नातं जोडायला सुरुवात केली. हा आजा आहे, तो काका आहे, तो मामा आहे, तो दादा आहे, तो भाऊ आहे, तो आत्याचा मुलगा आहे, तो आत्याचा मालक आहे, ते असं आहे, ते तसं आहे. भगवंत म्हणले अरे बापरे, मग आता काय करायचं? तो म्हणले आता काहीही करायचं नाही. हां, आता मला काही करायचं नाही. बस हे गांडीव खाली ठेवून देतो, निघून जातो. म्हणले मी संन्यास घेईल, जंगलात राहील, उपाशी राहील, पण यांना मारून मला सुख नको. यांची हत्या करून मला सुख नको म्हणले. कोणाचं रक्तपात करून मला सुख नको. अरे वा. झोपेमध्ये म्हणले अर्जुना तुला 2 मच्छर चावले आणि झोपेतल्या झोपेत त्या 2 मच्छरांना तू चटाचट मारून टाकलं. तुला उठल्याबरोबर माहिती तरी होतं का तू कोणाला मारतो? जागा झाल्यावर तुला कळालं का झोपेत तू काय केलं? निद्रेत होतो म्हणाले मी, अज्ञानात होतो. मग आता कोणता ज्ञान येस म्हणाले तू? निद्रा जर तुझ्या अज्ञानाचे कारण असेल तर डोळे उघडले म्हणजे तू काही ज्ञानी झाला का? हे सगळे आधीच मेलेले आहेत म्हणाले. काय यांना काळ रूपात कधीच भक्षण केलेले. अरे किती वेळा जन्मा यावेन, किती व्हावे फजी, किती वेळा मेलेले आहेत म्हणाले. आता जो तुला वाटतो ना भीष्म, तो मागच्या जन्मी कोण होता मला माहिती, पुढच्या जन्मी कोण होणार मला माहिती. आत्ता तू अर्जुन आहे म्हणतो, मागच्या जन्मी कोण होता मला माहिती, पुढे काय होणार आहे मला माहिती. तुला काय माहिती? ही निद्रा आहे म्हणले. आणि निद्रेमध्ये घडलेलं कर्म आहे, ते कर्माला तुला लागू होत नाही. असं सगळं समजावता समजावता 18 अध्याय पार पडले. अर्जुन युद्धाला काही हरकत नाही म्हणले. बस नमे दोस्ती न प्रिया नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा. बस देवा कळालं मला काय करू. बस मनुष्य युद्धाच्या बस युद्ध करतील, सोड बाण. ते कोणाला लागायचे, कोणत्या बाणाने मारायचे ते मी पाहिजे. तू बाण सोडायचं काम कर. झालं 18 दिवस युद्ध झालं महाराज. कोणी राहिलं नाही. सगळीकडे हाताहात झाली. सगळीकडचे गेले. कोणीच रडत नाही असं नाही. सुख कोणालाच नव्हतं. आणि भीषण नरसंहार सगळं झाला. आणि एक महात्मा तो नरसंहार शांत होऊन सिंहासनाधिष्ठित एक महात्मा व्हावा याची वाट पाहत शरशयीवर पडला होता. त्यांचं नाव आहे भीष्म. वाट पाहत होते की महाभारताचं युद्ध संपावं. आणि आता मी, कारण इच्छामरणी, आता मी या पृथ्वीचा त्याग करावा. माझं कर्म आता मला थांबवलं पाहिजे. तिथे भगवंतालाही आठवण झाली की अरे युधिष्ठिर महाराज तुमचा राज्याभिषेक झालेला आहे, सर्वत्र आलबेल झालेली आहे, युद्धाचे सावट संपलेलं आहे. आता आपण भीष्मांना रजा दिली पाहिजे. आपण सगळेजण गेलो पाहिजे, तिथं भेटलो पाहिजे त्यांना. सगळेजण गेले. भगवान गोपाल कृष्ण भीष्मांच्या पायापाशी उभे राहिले. कारण तशी आज्ञा भीष्मांनी केली की मला आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. देवा आता मला तुझ्याकडे बघ. आता कोणाला बघायचं नाही म्हटलं. आता काही पाहण्याची माझ्यामध्ये इच्छा राहिलेली नाही. सगळं पाहिलं म्हटलं मी. याच्या आवाज जीवसृष्टीत सगळं काही बघून घेतलं. आता फक्त तुला तेवढं पाहायचं. अंतिम पाहण्याची इच्छा काय ती नारायण. बस तू माझ्या पायापाशी उभा राहा, मला तुला बघू दे. देव पायापाशी उभे राहिले. आणि देवानी भीष्माकडे हात जोडले. महाराज आता तुम्ही चालले.
एक मोठं पर्व आहे भीष्म पर्व, आता बंद होणार. चॅप्टर क्लोज शुद्ध मराठीत. हे बंद होणार आहे. आता तुम्ही निवृत्त होत आहेत, तुमचा काळ आता ओसरला, परंतु अनुभव तुमच्या बरोबर जायला नको. तुमचे अनुभव तुम्ही आता देऊन जायला पाहिजे. भगवान रामाने सुद्धा लक्ष्मणाला रावणाच्या पुढे उभं केल्याचा इतिहास आहे. इथे भीष्मांच्या पुढे युधिष्ठिराला उभं केलं आणि युधिष्ठिराला सांगितलं, युधिष्ठिरा, ज्या चुका भीष्माचार्यांनी केल्या त्याच्यामुळे काय घडलं हे बघ. शासन तंत्राला मी अनुकूल राहील ही प्रतिज्ञाच भीष्माला नडली. शासन तंत्राला अनुकूल राहता येत नाही. राजा कालस्य कारणम. राजाला अनुकूल राहणारा असा धर्म नसतो, धर्माला अनुकूल असणारा राजा असतो. आणि हे नडलं म्हणले यांना. यांच्या चुका शिकून घे, यांच्याकडनं काय करायचं शिकून घे, राजकारण विचारून घे, जा तिथे उभा राहा. आणि मग तो अनेक प्रश्न विचारले, त्याच्यात आपल्या गरजेचा एक प्रश्न विचारलाय, किमेकं दैवतं लोके किंवा प्येकं परायणं स्तुवन्तः कर्मजन्तः प्राप्नुयुर्मानवा शुभं को धर्मः सर्वधर्माणां भवतः परमो मतः किं जपन्मुच्यते जन्तुर्जन्म संसार बंधनात्. भीष्मांना प्रश्न केला युधिष्ठिराने की महाराज, किं जपन्मुच्यते जंतुर्जन्म संसार बंधनात्. असं काय केलं पाहिजे, कुठला जप केला पाहिजे, कुठल्या देवाला मानलं पाहिजे, काय कर्म केलं पाहिजे, कशी त्याची अर्चना केली पाहिजे, कशी पूजा केली पाहिजे, कुठल्या नावाने त्याला बोलवलं पाहिजे ज्याच्याने या जन्म संसारातून मनुष्य मुक्त होईल. सुंदर मोठी गोष्ट. ही सर्व जीव प्रतिनिधीभूत आहे. युधिष्ठिर सगळ्या जीवांचं प्रतिनिधित्व करून प्रश्न विचारला त्यांनी, सगळ्यांचा. तुमचा माझा हाच प्रश्न आहे, कसं करून काय करू. अष्टाक्षरी मंत्र आहे की नाही. कुठलाही मंत्र ज्याला मिळालेला नसतो त्याला हा मंत्र आपोआप मिळतो. कस करू काय करू. अष्टाक्षरी मंत्राची साधना टाकल्याशिवाय ह्या लोकात कल्याण होणार. निश्चित करायला पाहिजे की काय करून कधी करू. आणि तोच प्रश्न त्यांनी विचारलाय, कसं करू काय करू. अष्टाक्षरी टाकायचंय म्हणजे मला मंत्र त्याग करायचा आहे. असा महामंत्र मला द्या की मी निश्चित, इथे मी निश्चितामती, माझी मतीच निश्चित होईल. स्थिर करा मला, एक निश्चित सांगा की मी काय करू. आणि सर्व भक्त प्रतिनिधीभूत आहे भीष्म पिता. कारण भक्ताच्याच अंतःकरणामध्ये द्रवता आहे. भक्त लवकर द्रवतात का. बुडते हे जन न देखावे डोळा म्हणून कळवाळा येतो आहे. ते म्हटले, अरे युधिष्ठिरा, आयुष्यात मी काय नाही केलं. केवढा प्रचंड पराक्रम गाजवला आहे, त्याच्या गाथा आहेत महाभारत उघडा वाचा. आचार्य पदवी लागलेली भीष्माचार्य म्हणतात त्यांना. भगवंत ज्याच्या पायापाशी उभा राहतो असा ज्याचा प्रताप आहे तो भीष्म. ज्याच्यासारखी प्रतिज्ञा भगवंतालाही करता आली नाही, कारण ज्याच्यामुळे भगवंताने स्वतःची प्रतिज्ञा मोडली. नधरी शस्त्र करी मी, नाही का, सांगेन मी हातात शस्त्र घेणार नाही, भगवंतांनी प्रतिज्ञा केली. आणि केवळ याचीच प्रतिज्ञा सगळी सिद्ध राहिली. भक्ताचा महात्म्य वाढवण्याकरता भगवंतांनी चाक उचललं, रथांग पाण. ते रथाचं चाक उचललंय भगवंतांनी. शंखी चक्री दोनदा आहे सहस्त्रनामामध्ये. शंख नंदकी चक्री, शारंग धन्वा गदाधरा. अजून पुढे एक हातात ते इथे त्यांनी व्याख्यात भाष्यकारात बदल केलाय. भाष्यात त्यांनी सांगितलं सगळं कठीण आहे सांगणं, पण हातातलं सुदर्शन चक्र म्हणून चक्री आणि रथाचं चाक हातात घेतलं म्हणून चक्री. असं ते चाक हातामध्ये घेतलं आणि उभारलं ते भीष्मावर. अरे भीष्मा, आता संपवून टाकतो म्हणले तुला. भीष्माच्या डोळ्यातनं पाणी ओघळायला आलं. धनुष्य खाली टाकून दिला, हात जोडले त्यांनी. देवा, याच्यापेक्षा मोठा पुरस्कार काय असू शकतो. आणखीन याच्यापेक्षा मोठं मरणार तर आहे ते म्हणले. इच्छामरणी आहे मी काय. पण मी स्वप्नातही विचार केला नव्हता की नारायणा, ज्याचं मी हयातभर चिंतन केलं, ज्याच्यामुळे ज्याच्या युगात जन्माला राहिलो मी, कितीतरी आधीच आहेत भीष्माचार्य, देवापेक्षा खूप ज्येष्ठ आहेत. अर्जुन जर पितामह म्हणतो तर कृष्ण पितामहच म्हणत होते. त्याचा पितामहच आहे तो.
इतका ज्येष्ठ आहे आणि तेवढा पराक्रम आहे. अतुलित बलधाम, मारुतीसारखा पराक्रम आहे महाराज. आयुष्यभर त्या श्वेतवस्त्रावर एक डाग नाही. संकल्प जर सोडले ना तर बाकी काहीच चुकीचं नाही. तो प्रतिष्ठाच चुकली, पण ती केवढी अघोर प्रतिज्ञा आहे की मी आजन्म ब्रह्मचारी राहील. अजन्म ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा आहे. कशा करता? मत्स्यगंधेशी विवाह व्हावा संपला. राजाच्या त्या सिंहासनाशी निष्ठा. भगवंत म्हणले तुझीच प्रतिज्ञा मोठी आहे सिद्ध करण्याकरता मी माझी प्रतिज्ञा मोडली रे भीष्मा. आणि ते चाक खाली टाकून दिलं. नम्रतेने खाली वागल्याबरोबर अर्जुन आला, पाय धरले. आता मी करणार नाही म्हणले. देवा खाली टाकते, हातातलं चाक फेकून दे, टाकून दे. नको प्रतिज्ञा मोडू, नको घेऊ शस्त्र हातात, टाकून दे. मी मारीन म्हणले. मी भीष्माचा वध करील, प्रतिज्ञा करतो. अर्जुनाने 50 केल्या, 50 मोडल्या. काही झालं की मी अग्नी प्रवेश करेल. बस उद्या जर जयद्रथ मारला गेला नाही संध्याकाळपर्यंत मी अग्नी प्रवेश करेन. बसले डोक्याला हातला. आता ते चक्रव्यूह रचलं जयद्रथाला मारण्याकरता. हा सूर्यन हा जयद्रथ करण्याकरता देवाच्या नाकीनं आले, तरी याचं काही भागत नाही. काय तुझा तो गांडीव असं युधिष्ठिर म्हटला. याने आधी शपथ घेतली, जो गांडीवाला नाव ठेवील त्याला मी मारून टाकली. बसलं देवाच्या डोक्यावर हात लावून. देव म्हणले अरे एक एक करत जर घरचेच माणसं मारायला लागली युद्धात कोणी खेळायचं? तू काय प्रतिज्ञा करतो, तुला काही कळतं का? तो म्हणले देवा तसं काही नाही, मी बोलून बसलो म्हणजे आय हॅव डन. काय भयंकर ना. आता मला म्हणले मारावंच लागतं त्याला. इज अप टू यू. मला युधिष्ठिराला मारा. अरे म्हणलं युधिष्ठिर भाऊ ते काय घेणं देणं नाही. म्हणलं मला युद्ध संपलं चालतं, मी त्याला मारलं का? प्रतिज्ञा नाही माझी. गांडीवाला कोणी नाव ठेवलं की मी त्याला मारून. अरे म्हणलं काय जयद्रथाला नाही मारलं तर मी अग्नी प्रवेश केली. असल्या भन्नाट प्रतिज्ञा आहे महाराज. आपले असतात की नाही? अजिबात त्यांचं तोंड पाडणार नाही. संध्याकाळी बायकोने चहा आणला की अगं चहा आणला का? वा वा आण. सकाळी काय म्हणतो, तोंड पाहणार नाही तुझं, धोबाड दाखवू नको मला. म्हणजे इथले म्हणत नाही, आमच्याकडे सांगतो. आणि संध्याकाळी 4 वाजले की इकडे बघ तिकडे बघ. तिने चहा आणला की लगेच तिचे तोंड पाहतो. वा कशी तुझ समजावू सांग, कशी तुझ समजावू सांग, का भामिनी उगीच राग का. इथे महत्वाचा विषय नाही. दोन काय प्रतिज्ञा मारता भामिनी करता सगळ्या प्रतिज्ञा. असं नव्हतं. भीष्माची प्रतिज्ञा होती. काय नाव होतं आधीचं? देवांनी ज्याचं व्रत धारण करावं असा जो, काय म्हणलं मी, देवांनी सुद्धा ज्याचं व्रत धारण करावं अशा अधिकाराचा जो, तो त्यांनी प्रतिज्ञा केली. अशी केली की त्याच्या आधी कोणी केली नव्हती, त्याच्या नंतर कोणी करणार नाही. म्हणून त्याचं नाव काय? देवानी पण प्रतिज्ञा मोडली हो स्वतःची. शस्त्र उचललं, खाली टाकून दिलं. भीष्मशर पंजरी पडले, देव पायापाशी उभे राहिले. युधिष्ठिराने प्रश्न केलाय आणि भीष्म सांगतायत की मी काय नाही केलं. माझ्यामुळे भगवंताला प्रतिज्ञा मोडायला लावली. माझ्यामुळे भरतापासून चालून आलेली अक्षुण्ण परंपरा, त्या भरताने काय केलेलं आहे महाराज? स्वतःचं राज्य ऋषिपुत्राला दान केलेलं आहे. स्वतःच्या मुलाला गादीवर नाही बसवलं. लोकशाही भरतापासून आहे. मुलांमध्ये 8 मुलं होती, 1-2 नाही, 8 मुलं होते. एकही योग्यतेचं नाही असं ज्या वेळेला भरताने बघितलं त्यावेळेला ऋषिपुत्रांना बोलवलं आणि त्यांना गादी दिली आहे, त्याला राज्य दिलंय. नीती पाहिली, राज्य कर्तृत्वाचे सामर्थ्य पाहिलं आणि मग ते राज्य दिलेलं आहे. आणि मी कुठल्या काळाचा साक्षीदार राहिलो? तर विभाजनाचा साक्षीदार राहिलो. मी राज्याच्या विभाजनाला मान्य मी केलं. का? कारण जो गादीवर बसेल त्याचं मी ऐकेल. अशा प्रतिज्ञा करू नको म्हणत. विवेकाने येथे आळस करू नका, विवेकी हो. समर्थांचं वाङ्मय बघा, अनुभव आहे. जयग नावाचा ग्रंथ आहे, त्याला जय म्हणतात. केवळ जया करताच आहे. पहिला निर्णय दिला त्यांनी आयुष्यात, फक्त जया करता, काही करू नको म्हणाले युधिष्ठिर. कारण आपला जय हाच आपला पराजय असतो. हेच महाभारत शिकवतो. युधिष्ठिराचा जय झाला का पराजय झाला, काय झालं ते इतिहास वाचा, मग तुम्हाला कळेल.
आपला जयच हा पराजय आपला. काय अहंकाराचा जय करून करणार? मी काय करतो बघा, मी 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 हे सर्वनाम आहे ना. आपला विषय पण नामाचाच. सर्वनामाचं मी म्हणताना म्हणायचं, पण सर्वनामाचं मी वागताना वागत नाही. आपण वागताना त्या मीला विशिष्ट नाम करून ठेवलंय, पण वापरताना सर्वनामाने. घर तोकळंय, सबके लिए खुला है मंदिर आम्हाला, रात्री 9 वाजता खुलो. मच्छरांकरता जाळ्या, त्यांना पण यायचं नाही. पाली करता पेस्ट कंट्रोल, तिने यायचं नाही. झुरळांकरता पेस्ट कंट्रोल, तिने यायचं नाही. दारात काय लिहिलंय? आओ कोई भी धर्मी, आओ कोई भी पंथी, देशी विदेशियों का मंदिर ये हमारा, सबके लिए खुला है, 9 वाजता खुलो. वचस एकम मनस एकम कर्मण्येकम. मनात एक, बोलण्यात एक, कर्मात एक, ही अशी आपली अवस्था आहे. आमच्याकडे पाट्या लिहिलेल्या असतात. हे घर श्री महाराजांचे आहे. या घरात आलेली व्यक्ती श्री महाराजांकडे आलेली आहे, आणि श्री महाराजांकडे आलेली व्यक्ती ही आमच्याकरता पूज्य असल्या कारणाने आम्ही तिच्या सेवेत आहोत. आणि लगेच दुसरी पाटी लिहिलेली असते, हात पाय धुतल्याशिवाय घरात प्रवेश करू नये. घर कोणाचं? महाराजांचं. आज्ञा देतो कोण? अहो या गुरुजी, घर तुमचंच आहे. घर तुमचंच आहे, पण बॅग बेडरूम मध्ये ठेवले. घर तुमचं आहे, पण वापरायची फक्त बेडरूम. हे आमची बेडरूम आहे. घर बाकी आपण नाही प्रतिज्ञा करू. अशा वृथा प्रतिज्ञा करू नको म्हणाले. काय कर? बस मी सांगतो, हा जो समोर उभा आहे ना, याची सेवा. हाच परमात्मा आहे. त्यांना सगळं माहिती होतं, त्यांच्या काळात होतं. हाच आहे कृष्ण भगवान स्वयं. मोक्ष विच्छेद जनार्दनात. तुला जर वाटतं ना सगळे बंधन तुटावे आणि सर्व बंधन जाऊन सर्व जन्म संसार बंधनात विमुच्यते, सगळं जन्म संसार बंधनाचं विमुख व्हावा आणि तुला गती प्राप्त व्हावी असं वाटत असेल ना, याला सोडू नको. याचं ध्यान कर, याचं ध्यान कर, याचं तप कर, याचं ऐक. ते म्हणले अहो म्हणजे काय? म्हणजे काय करू? म्हणजे काय करू? ते म्हणले तुला नारायण माहित नाही का? भगवंत तुला माहित नाही का? म्हणले भगवंत मला माहिती, पण भगवत्ता मला माहित नाही. मला भगवंत माहिती आहे, पण भगवंत तत्व तो म्हणजे काय हे माहिती आहे, आकार माहिती आहे मला, पण तो काय करू शकतो हे नाही माहिती मला. देवापुढे दिवा लावतो ना आपण, देवाला काय म्हणतो? तूच सगळं करतो. आणि हातात झाडू घेतो की नाही घर झाडायला? हे परमात्मा तू सकल सत्ताधीश आहे. आणि लगेच बायकोवर ओरडतो की नाही? पण ते सांगतो का देवघरात जाऊन, ए अरे ही मला बोलली, हिला ओरड जरा. तिथे लगेच आपण पुढे येतो. नवरा बायकोचं भांडण झालं ना, हा देवापाशी दिवा लावायला गेला. 4 वर्ष आयुष्य कमी कर म्हणली, दिवाच लागेल. मग तिने सांगितलं अहो पहिले पंखा बंद करा. याचा दिवा लागेल आणि तो त्याला सांगतो 4 वर्ष आयुष्य कमी कर. म्हणजे मी तेवढे तरी चांगला लागेल. केवढा विश्वास की हिच्यानंतर 4 वर्ष लागेल. भगवंताचं भगवतत्व माहित नाही, त्याचा अधिकार मला माहित नाही. आणि मग भीष्माचार्य बोलायला लागले. काय बोलले महाराज? कट 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 विश्वम विष्णुर वशत्कारो भूत भव्य भगवत प्रभू. 1000 नावं घेतले, चट 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 दिशी घेऊन टाकले. जायचंय आपल्याला तिकडे. थोडस बाई वळण देतो. त्या नामाची युधिष्ठिराच्या प्रश्नाची आपली काय संगती? कधी विचारलं ते? युधिष्ठिर कधी होते? भीष्म कधी होते? ते शरशय्येवर पडले होते. बरं भीष्माला सांगितलं, भीष्माने सांगितलेल्या उपदेशाचा युधिष्ठिराला उपयोग झाला, त्याचा माझा काय संबंध? भीष्माने उत्तर खूप छान दिलं. अगदी छान गोष्ट आहे, चांगलीच गोष्ट आहे, त्याच्याबद्दल वादच नाही. अमेरिकेच्या कॅबिनेटमध्ये तिथल्या मंत्र्यांनी उत्तर छान दिलं, पण भारताच्या कॅबिनेटशी त्याचा काय संबंध असला पाहिजे की नाही? युधिष्ठिराला दिलेल्या उत्तराचा आपला संबंध काय? ते म्हणले आपण कलियुगात राहतो. आपण कुठल्या युगात राहतो?
कलियुग केवल नामाधारा. हे कलियुग फक्त नामाच्या महात्म्यावरती चालतं. कलियुगात अनेक कर्म केले ना तरी ते सगळे कर्म नामाशिवाय पूर्ण होऊ शकत. हा पहिला संबंध आहे. अनुबंध चतुष्टय सोडवा लागतो. अधिकारीच विषय हा संबंधश्च प्रयोजनम. आपला अधिकार आहे का, आपला तो विषय आहे का, त्या संबंधाचा आपला काही संबंध आहे का, आणि प्रयोजन काय, कशा करता करायचं. जे युधिष्ठिराला वाटलं ते आपल्याला वाटतंय की जन्मसंसारातून मला मुक्तता झाली पाहिजे. किती वेळा जन्माला यायचंय मी, सारखं सारखं जन्माला येतोय, सारखं सारखं फजित होतोय, पुन्हा जन्माला येण्याचीच मी व्यवस्था करतोय. आता इथून सुटायचं हे आपलं प्रयोजन आहे. बरं का, युधिष्ठिर अडकला तसा आपण अडकलेलो आहोत, हा संबंध आहे. बरं का. आणि नामावर सर्वांचा अधिकार आहे. समर्थांनी सांगितलंय नामे चहुवर्णा नामाधिकार, नामे नाही लहान थोर. मग ते नाम कोणाचं घ्यायचं, कुठलं नाम घेतलं म्हणजे इकडे श्रीमद भागवतामध्ये 12 स्कंदात येतो हरेर नाम हरेर नामैव केवलम कलौ नास्त्यैव नास्त्यैव गतिरन्यथा. त्या नामाशिवाय अन्य गती नाही. व्यास सांगतात. व्यासांनी सांगितलं की भगवत नामा वाचून अन्य कुठला आधार नाही. मारुतीला एकदा ध्यानाला बसले होते. अयोध्येतली गोष्ट ही. सगळे युद्ध वगैरे जिंकून परत आले अयोध्येमध्ये आणि देवाचं आन्निक वगैरे चालू होतं. मारुतीला ध्यानात बसले होते. ध्यानात भगवंताचं जप करीत होते. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. रामराय आले, आजूबाजूला चालायला लागले, सिंहासनावरती जाऊन बसले. परत येऊन मारुतीचे शेजारी उभे राहिले. परत दुसऱ्या खुर्चीवरती जाऊन बसले. इतकी हालचाल केली की त्याला कळावं की बाबा मी दशरथी राम तुझा मालक आलेलो इथे आजूबाजूला. हे अगदी ध्यानात मग्न आहेत अगदी. आणि अशी अवस्था झाल्यानंतर देवाने शेवटी टाळी वाजवली. टाळीच्या घोषात मारुतीने डोळे उघडले. अरे देवा तुम्ही आले, नमस्कार केला, काय आज्ञा प्रभू सांगा. ते म्हणले आज्ञा राहिली नंतर काय करत होता. ते म्हणले देवा तुमच्या नामाचा जप करीत होतो. अरे म्हणले मी प्रत्यक्ष इथे असताना, सावयव इथे कोदंडधारी राम उपस्थित असताना माझ्या नावाचा जप करून काय मिळते तुला. माझ्याकडे बघ ना, माझी पूजा कर, माझ्या पाण्यावर पाणी घाल, माझं सांगितलेलं काम कर, माझी आज्ञा पालन कर. माझं नाव घेत का बसला मी असताना माझं काम का कर, नाम का घेतो. ते म्हणले रामो त्वत्तोधिकं नाम. रामा तुझ्यापेक्षा मोठं तुझं नाव आहे. म्हणले इति मे निश्चलामिति. माझं निश्चित मत आहे. म्हणले भुवनत्रयम. तुझं नाम या त्रिभुवनाला तारून नेण्याचं सामर्थ्य ठेवतं. त्यामुळे तुझ्यापेक्षा राम से बडा राम का नाम. तुझ्यापेक्षाही तुझ्या नामाचं महात्म्य अधिक आहे. त्यामुळे मी तू असताना किंवा तू नसताना तुला सोडू शकतो, पण नावाला. श्रीमद भागवताचे आद्य टीकाकार आहे श्रीधराचार्य, त्यांचं नाव. हे श्रीधराचार्यांना देवाने विचारलं की मी मोठा आहे का माझं नाव. देवाने श्रीधराचार्यांना प्रश्न केला काय अधिकार आहे या श्रीधराचार्यांचा. महाराज व्यासो वेत्ती शुको वेत्ती परीक्षिती वेत्ती न वेत्ती. वेत्ती म्हणजे जाणणं. व्यासाला भागवत माहिती आहे. भागवताचं संपूर्ण ज्ञान व्यासाजवळ आहे, कारण त्यांनी ते लिखाण केलं. व्यासो वेत्ती शुको वेत्ती. जसंच्या तसं स्वतःचा मुलगा असल्या कारणाने शुकदेवाला भागवत शिकवले. कोणी. व्यासाने शिकवले. त्यामुळे व्यासाला ज्ञान आहे भागवत काय, शुकदेवाला ज्ञान आहे भागवत काय. परीक्षिती वेत्तीने वेत्ती. परीक्षितीला ज्ञान झालं की नाही मला माहिती का, कारण त्यांनी भागवत ऐकलं, साप आला, चावलन गेला. त्यांनी दुसऱ्याला कोणाला सांगितलं नाही. ज्ञान कधी सिद्ध होतं, आपल्याला कळाल्यानंतर. जे जे आपणाशी ठावे ते ते इतरास शिकवावे, शहाणे करून सोडावे सकल जन श्रीराम. दुसऱ्याला जेव्हा तुम्ही काही शिकवू शकता तेव्हा तुम्ही शहाणे. म्हणून प्रत्येक बाई नवरीला शिकवते की नाही. बुवा आधी लागतो का बघा. जुळलं तर योग.
व्यासो वेत्ती शुको वेत्ती परीक्षिती वेत्ती न वेत्ती वा, पण श्रीधर सर्वथम वेत्ती श्री नृसिंह प्रसादतः. त्याने स्वतःचं महात्म्य लिहिलंय. ते म्हणले मला सगळं कळालं, जे व्यासाला कळालं, जे शुकदेवाला कळालं, ते पूर्ण भागवत मला कळालंय. कोणाच्या कृपेने? श्री नरसिंहाचे भक्त होते. श्री नृसिंह प्रसादतः भगवान नरसिंहाच्या नरहरीच्या कृपेने मला सबंध भागवत कळालंय. आणि अशा अधिकारी असणाऱ्या श्रीधराचार्यांना भगवंत विचारतो, मी का माझं नाव? त्यावेळेला ते सांगतात, सदा सर्वत्रास्ते ननु विमलमाद्यंतव पदम तथाप्येकं स्तोकं नहि भवतरोः पत्रमभिभवत् क्षणं जिह्वाग्रस्थं तव तु भगवन्नाम निखिलं समूलं संसारं कशति कतरतः सेव्य मनयोः. देवा, तुझं निर्मल असं आद्य स्वरूप सदैव आणि सर्वत्र विद्यमान आहे म्हणाले, पण तरी भवरूपी तरुच्या एका पानाचंही छेद ते करू शकत नाही. कुठला आधार दिला त्यांनी? सहस्राक्ष सहस्त्रपाद सभूमीं विश्वतो वृत्मात्यतिष्ठ दशांगुलम हा आधार दिलाय की तुझं स्वरूप सदैव आणि सर्वत्र एक समान विद्यमान आहे. सर्वत्र भरलाच आहे. जगात भरला नभात भरला भरोनी दशांगुल उरला. सर्वत्र व्यापून 10 अंगुल उरलेला हरी तू सगळीकडे आहेस. हरी व्यापक सर्वत्र समाना. तुळशीदास म्हणतात तो सर्वत्र समान व्यापकतेने आहे, पण तरी सुद्धा भवतरुच्या एकाही पानाला छेद करू शकत. काय म्हणतो? अहम भक्त पराधीनः. ज्याने त्याने ज्याचं त्याचं कर्म केलेलं आहे आणि जो तो ज्याच्या त्याच्या कर्माचं फळ भोगत आहे. ईश्वर न्यायाधीश म्हणून आहे. न्यायाधीश कसा बसलेला असतो? काही घेणं असतं. त्याचा सख्खा भाऊ जरी त्या कठड्यात उभा राहिला तरी तो कसा असतो? इकडच्या वकिलाकडे बघतो, इकडच्या वकिलाकडे. ज्याची आर्ग्युमेंट चांगली त्याच्या बाजूने निघा, असंच आहे की नाही? तो त्या कर्मात असतो का? अजिबात जात नाही. भगवंत म्हणले तू त्या न्यायाधीशासारखा आहे, आमचा काय उपयोगाचा? आम्हाला हे भवरूपी जे तरू आहे सगळे पानं काढून पाडायचे, समूल उन्मूलन करून टाकायचे म्हणले, झाड पाडून टाकायचे आम्हाला. भवसागर आम्हाला त्याचे फळ इतके कडू आहेत म्हणले, खाता खावत नाही. भोगायला आले ना महाराज. अंगम गलितं फलितं मुंडं दशनवीनं कातं तुंडं वृद्धोयापि गृहीत्वा दण्डं तदपि न मुञ्चति आशा पिण्डं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते. काय अवस्था होते महाराज. क्रिकेट खेळणारा, व्हॉलीबॉल खेळणारा, हॉकी खेळणारा, एक जिन्याची एक पायरी उतरते. फिएट फिरवणारे, BMW फिरवणारे, बेंच फिरवणारे, यांना फिरवायला मनुष्य. फार अवस्था वाईट होते. भोग जेव्हा भोगण्यावर येतात तेव्हा मनुष्याला कळतं की मी काय केलं. भयंकर कडू फळ येते. कर्मरूपी तरुला लागलेलं जे भोगरूपी फळ आहे ना, इतकं सहज भोगलं जा. ज्याला गोड लागतंय ना त्यांनी लक्षात ठेवा, शुगर होणार. कठीण आहे ते. मग ते म्हणतात की असं तुझं स्वरूप सर्वत्र विद्यमान आहे, तरी ते भवतरूच्या एकाही पानाला छेद करू शकत नाही. पण तुझं नाम क्षणभर जरी जिव्हाग्री आलं म्हणले तर संसार रूपी या तरूचं समूळ उच्छेद करून टाकतो. त्या नामाचं महात्म्य काय आहे? संतांचं एक प्रमाण आहे त्यांना. हरि उच्चारितानंत पापराशी, हरि उच्चारितानंत पापराशी, जातील लयाशी क्षण मात्रे. अनंत पापांच्या राशीचं जे भोग आहे ते अनंत जन्मापर्यंत भोगावं लागेल असं आहे. परंतु त्याच्या नामाचं महात्म्य काय? उच्चारितानंत पापराशी. उच्चारल्याबरोबर डोंगरचे डोंगर घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे. पापांचे पर्वत जरी असले महाराज नाही का, तरी ते जळून जातात, नष्ट होतात, काही शिल्लक राहत नाही.
कुठल्या कर्मात एवढं सामर्थ्य नाही जेवढं हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. त्याचं पुण्य आहे, त्याचे मोजमाप कोणी करावं. किती पाप आहे, अनंत पाप जातात, पर्वत जातात, जळतात. त्या नामाची बरोबरी कोणी करावी. तत्वधिकन नाम इति मे निश्चनामती ही मारुती म्हणतात. सगळे संत सांगतात की तुझ्या नामाचं महात्म्य किती आहे, हे का. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद. इतकं सोपं आहे म्हणले की घ्यायला जड नाही. बरं, समर्थांचं प्रमाण आहे. काय म्हणले, अहो म्हणले वय झाल्यानंतर राम राम म्हणता येत नाही. एक वय झालं, दातातली सगळी कवळी खाली आली की मग लांब 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 लांब. लोकही म्हणतात लांब 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 लांब. नाही, म्हाताऱ्याजवळ कोणी येत नाही महाराज. अशी अवस्था असते. दादा तुम्ही फार चुकी. बाहेर तर सांगतो कोणाला वेळ नसतो, कारण प्रत्येकाला तारुण्य भोगायचं असतं. आणि ते म्हणतात ह्यांनी भोगून बसलेत, आता आमची भोगायची वेळ आहे. अब हम घूमने वाले हैं. क्या इधर आके क्या बैठेंगे, क्या करेंगे, क्या देखेंगे, क्या रोने वाले तो हम भी है. हमारा आएगा तब देख लेंगे. म्हणले आपसे काय करो नाही का. वय फार अवघड आहे महाराज, बरं का. हो, जरा मोठी कठीण आहे. हो, आणि त्याला वेळ वृद्ध काळ असा